12वी परीक्षा पूर्वतयारीच्या संदर्भाने आभासी पद्धतीने बैठकीच्या आयोजनासाठी जमलेलो आहोत। आपण सर्वप्रथम आपले नाव बदल करून घेतलात तर खूप सुंदर होईल। रिनेम म्हणून ऑप्शन येतं, त्यावर आपलं शाळेचं नाव टाकलात तर आपणास कळेल की कुठल्या शाळेचे प्रतिनिधित्व आपण करत आहात। 11:30 वाजता आपली बैठक सुरू होणार होती। 11:35 झालेले आहेत, तथापि एक 400 पार्टिसिपंट्स उपस्थित आहेत। एक 5 मिनिटनी इतर बाबी बोलण्यामध्ये वेळ घालवून परत 5 मिनिटांनंतर आपण खऱ्या अर्थाने बैठकीला सुरुवात करणार आहोत। आपण या ठिकाणी शिक्षणाधिकारी उपस्थित असतील तर आपल्या अधीनस्थ असलेल्या उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शाळा तिथे उपकेंद्र प्रमुख, कस्टोडियन, परिरक्षक, रनर, कस्टोडियन पासून मुख्य केंद्रापर्यंत व मुख्य केंद्रापासून उपकेंद्रा म्हणजे शाळा तिथे केंद्रापर्यंत गोपनीय साहित्य, प्रश्नपत्रिका नेआण करणे, उत्तरपत्रिकांचे लिखाण झाल्यानंतर नेआण करणे, यासाठी आपणास काम करायचं आहे। आपण जे आता उपस्थित आहात ते मुख्याध्यापक असाल, केंद्र प्रमुख होणार असाल, उपकेंद्र प्रमुख होणार आहात। मोठ्या प्रमाणावर संख्या वाढलेली आहे आता केंद्र प्रमुखांची आणि उपकेंद्र प्रमुखांची। केंद्र प्रमुख अगोदरच्या एवढेच आहेत, परंतु उपकेंद्र प्रमुख मात्र वाढलेले आहेत। म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत ते आता उपकेंद्र प्रमुख राहणार आहेत। अनुदानित शाळा ज्या ठिकाणी चार्ज दिलेला आहे तिथे काही अडचण येणार नाहीये, किंवा सेवाज्येष्ठ जो काम करतोय परीक्षा वेतन अदा करण्याचे तो करेल, जबाबदार व्यक्ती काम पाहिल हे नक्की। विनाअनुदानितवरही तशीच गोष्ट आहे। जो सेवाज्येष्ठ आहे, मुख्याध्यापक म्हणून काम करतो, प्राचार्य म्हणून काम करतोय, जो प्रशासकीय कामकाज पाहतो त्यांनी तो आपला रोल निभवायचा आहे। आपण आता जे उपस्थित आहात, आपल्या सोबत जे काम करणार आहेत त्यांना जॉईन होण्यासाठी कळवावे, कारण हे अशी ट्रान्सपरंट गोष्ट आहे। ही बैठक म्हणजे आपल्या शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठीच आहे। दरवर्षी 10वी 12वीची परीक्षा घेत असतो आपण, परंतु या वर्षीची परीक्षा एक वेगळ्या कारणाने कोविडच्या धर्तीवर 2 वर्षानंतर होणारी परीक्षा आहे। याची डेप्थ, याचं महत्व, या वर्षीच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं महत्व आपण जाणून घ्यावे, आणि ते खूप आहे। दरवर्षी जी परीक्षा होते त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून, फेरबदल होऊन आपण ही परीक्षा घेणार आहोत। त्यामुळे या परीक्षेची प्रक्रिया समजून घेणे आणि आपापला रोल, आपापली जबाबदारी, आपापले कर्तव्य योग्य रीतीने काम पार पाडणे हे फार अगत्याचे आहे। माझ्याकडे मी आता एक थोडासा मध्येच एक दुसरा विषय घेतो। ग्रुपवर माझ्याकडे आता एक कोणीतरी एक SMS टाकलाय, म्हणजे माझ्याकडे म्हणजे त्यांच्या ग्रुपवर टाकलाय कुठंतरी, आणि तो मला मिळालाय। तो SMS थोडासा वाचतो मी। तो जो कोणी टाकलेला आहे, आणि सर सगळे जणांनी लक्षपूर्वक ऐका, मी एक शब्द स्लोली बोलतोय,
आपणास समजावं म्हणून बोलतोय, कारण लेखी सूचना आपल्याला वाचायची सवय कमी झालेली आहे. मला सगळं दिसतंय इथं पुढं, आपण गप्पा मारत मारत ऐकताय. कृपया मी तुमच्यासाठी स्लो बोलतोय. कॅसेट जशी स्लो मध्ये लावली जाते ना, त्या प्रकारे मी एक एक बोलतोय. मी फास्ट बोलायला म्हणजे बोलल्यानंतर तुम्हाला काही जणांना कळणार नाही. हा, मी होतो त्याच्याकडे की मला एक SMS मिळालाय, फॉरवर्डेड SMS आहे. हो द्या तुमचं तरी, बाहेर जाऊन बोला त्यांना, मी जे बोललेलं आहे सांगा. असू द्या की. तर मी स्लोली बोलतोय. दुसऱ्यांना सांगा तुम्ही जॉईन व्हायला, कारण खूप मोठी कॅपॅसिटी आहे आपली झूमची, आणि युट्यूबवर सुद्धा जॉईन होऊ शकतात. चेंज केलं की मला बोलायला घ्यायला सवय नाही ना. तर एक SMS माझ्याजवळ आलेला आहे. अपात्र शाळा, अघोषित शाळा, तुकड्या इत्यादींच्या शिक्षकांनी परीक्षा सुपरविजन व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा. ज्यांनी कोणी हे टाकले मी त्याचा शोध लावलेला आहे, आणि राष्ट्रीय कामामध्ये प्राथमिकतेने हे काम आज आहे. महाराष्ट्र शासनाच्या सगळ्यात महत्वाचं शिक्षण विभागातलं जर आज कुठलं काम असेल तर 10वी आणि 12वीची परीक्षा पार पाडणं आहे, आणि ते आपण पार पाडणार आहोत तुमच्या सहित. हे कोणी ज्यांनी टाकलंय, मी आता ते घेतलेलं आहे माझ्याकडं, त्याची प्रिंट पण काढलेली आहे, आणि त्याची प्रिंट काढून ते जिथल्या पोलीस स्टेशन मध्ये आहेत तिथंही एक पत्र देणार आहे मी, आणि मी राज्याला सुद्धा कळवणार आहे, मंत्रालयालाही कळवणार आहे, म्हणजे खालून सगळ्यांनाच कळवणार आहे, वरचं सांगतोय ना मी. तर ते म्हणजे अध्यक्ष राज्यमंडळ तसेच आयुक्त, संचालक यांनाही पत्र लिहून कळवणार आहे. अगोदर यांना खुलासा मागणार आहे. यू अँड मी कांट राईट एनिथिंग अबाउट द व्हेरी बेसिक थिंग्स फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. आणि शाळा घेणं, शाळेची परीक्षा घेणं, 10वी 12वीची परीक्षा घेणं हे, आणि त्याच्यावर बहिष्कार टाका म्हणणं, ही माझी तुमची परीक्षा नाही आहे मित्रांनो. का त्या लिहिणाऱ्याची पण नाही आहे. त्याला त्याची म्हणजे त्याची परिणामाची जाणीव नसेल, आणि आता थोड्या दिवसाखाली जाणीव झालेली होती ज्यांना समजली त्यांना. काही दिवसाखाली ऑनलाईन परीक्षा घ्यावी अशा प्रकारची मागणी झाली होती. त्याचं पुढचं काय झालंय माहिती आहे, तो तर मोकळा होता. परंतु मित्रांनो, आपण मोकळे नाही आहोत, आपण बांधले गेलेलो आहोत. आपण गुंत्यात गुंतुनी पाय ठेव मोकळा, आणि रंगात रंगुनी रंग ठेव वेगळा, अशा प्रकारचं काम करायला पाहिजे. आपला पाय मोकळा जरी बांधलेला असला तरी मोकळा ठेवून काम करायला पाहिजे. परंतु अशा प्रकारचे विधान, लेखी विधान माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर त्याचे परिणाम आता तुम्हाला कळाले असतील, अंदाज आला असेल. मी काय सगळंच सांगणार नाही. कळाले का? मान हलवलं तरी कळतं मला, तुमच्या चेहऱ्यावरूनही कळतंय. ज्याने केलंय त्याच्यासाठी बोलतोय, आणि तुम्ही अशा प्रकारचे कुठेही विधान करू नका. असे विधान कराल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. मी ते घेतलंय, ते मी प्रिंट पण काढतोय आता, आणि प्रिंट काढल्यानंतर त्याच्या सोबत पत्र तयार करून मी देतोय, त्याला खुलासा मागून घेतोय की अशा प्रकारे कोणी दिली त्याला अधिकार, असा आहे. तर आपण परत येऊया आपल्या बैठकीकडे. असे विधान करू नका. चांगल्या वातावरणामध्ये आपला परीक्षा घ्यायची, तो शासनाचा निर्णय आहे, आणि तो आपण बांधील आहोत त्याला. आपल्याला ती परीक्षा घ्यायची, नक्कीच परीक्षा घ्यायची. परीक्षा काही रद्द होणार नाहीये, हे निश्चित झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचं. इथून म्हणजे तुमच्यापासून ते शासनाच्या प्रमुखापर्यंत. सन्माननीय मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ स्तरावर बैठक झालेली आहे, आणि असा निर्णय झालेला आहे की आपण ऑफलाईन परीक्षा घेणार आहोत. आणि समाधानाची बाब अशी आहे की कोविडची संख्या कमी होते, कोविड कमी होतोय. आपणाला माहितीच आहे की 75% सिलेबसवर 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 पर्यंत होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान होणार आहे. आणि आवश्यकता भासल्यास
कुणी आजारी असेल वैद्यकीय कारणाने आणि काही अपरिहार्य कारणामुळे तोंडी लेखी परीक्षा ही 5 एप्रिल ते 22 एप्रिल टर्न ओव्हर कालावधी टर्नआउट कालावधी कमी करून तो तो मी सांगितलेला तो 10वीचा होता कालावधी, तर 12वीचा कालावधी 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये आहे. जर कोणी आजारी असेल तर त्याचं घ्यायचे प्रात्यक्षिक नंतर, परीक्षा झाल्यानंतर. परंतु त्याची वाट पाहू नका, त्या अगोदरच प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करून घ्या. तो प्रात्यक्षिक परीक्षेच्या विषयनिहाय 40% अभ्यासक्रम आपणापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. पोहोचला नसेल तर मिळवून घ्या. आपण ग्रुपमध्ये आवश्यक आहे आता 2 महिने. आणि प्रात्यक्षिक परीक्षा विषयनिहाय कुठल्या 40% सिलेबसवर घ्यायची ते आपण PDF करून पाठवलेलं आहे. त्याचबरोबर पत्र पण पाठवलेलं आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा, बोर्डाच्या संपर्कात राहा, कारण शिक्षण अधिकारी माध्यमिक हे आपल्या या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दोन्ही परीक्षांचे जिल्ह्याचे प्रमुख असतात. त्यांची जबाबदारी असते. आम्ही विभागाची जबाबदारी म्हणून काम करत असतो, तर जिल्ह्याची जबाबदारी हे शिक्षण अधिकारी माध्यमिक, त्यानंतर प्राथमिक, निरंतर यांची पण असते. तर जबाबदारी कोणाची असू देत, जे जे आपण काम करतो ती जबाबदारी आपण पार पाडायची असते. मार्च 2022 परीक्षेसंदर्भात मुख्याध्यापक, केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांची आपण जी दुसरी सभा घेतोय, एक याच्या अगोदर घेतलेली आहे. या सभेमध्ये प्रामुख्याने एक आवर्जून गोष्ट सांगावी लागेल. शाळा तिथे केंद्र या सूचना राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत राज्य मंडळ अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तसेच मंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्ट बाईट दिलेली आहे. त्यामुळे आपण शाळा तिथे केंद्र काम करते वेळी ज्या ज्या ठिकाणी 15 आणि 15 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहेत त्या ठिकाणी आपण परीक्षा उपकेंद्र म्हणून घेणार आहोत. आणि जी मूळ केंद्र आहेत अगोदरची, यापूर्वीची, जी की आपल्या 12वीची 3 जिल्ह्यांमध्ये 212 केंद्र होती आणि आता उपकेंद्र मिळून 612 होत आहेत. म्हणजे 3 पट उपकेंद्र आणि 1 पट मूळ केंद्र, अशा प्रकारची स्थिती जवळपास आहे. तर आता तुम्हाला प्रश्न अनेक पडलेले असतील. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे परिरक्षकाकडून म्हणजेच कस्टोडियन कडून प्रश्नपत्रिका कस्टोडियननी नेमलेल्या रनर द्वारे केंद्र प्रमुखापर्यंत पोहोचवल्या जातात. आता या वर्षी केंद्र प्रमुखाकडून शाळा तिथे उपकेंद्र इथपर्यंत प्रश्नपत्रिका आणि गोपनीय साहित्य त्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी नेण्याचे काम आपणाला जी शाळा आहे, सर्व शाळा ज्या ठिकाणी उपकेंद्र होणार आहे त्यांना एक पत्र काढलेलं आहे. त्या पत्रामध्ये आपण आपल्या शाळेतला, आपण म्हणजे मुख्याध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून किंवा जो उपकेंद्र प्रमुख म्हणून काम पाहणार आहे तो सोडून इतर जबाबदार एक शिक्षक, आपणात विश्वासू एक शिक्षक तुमचा त्यांची नेमणूक करून हमीपत्र, स्वीकृती पत्र हे आता मूळ केंद्र प्रमुखांनी द्यायचंय, उपकेंद्र प्रमुखांनी द्यायचंय, रनरने सुद्धा द्यायचं आहे.
दोन प्रकारचे रनर आहेत, एक कस्टोडियन पासून मूळ केंद्र आणि मूळ केंद्रापासून उपकेंद्रापर्यंत. ज्या शाळेतला तो शिक्षक आपण स्वीकृती पत्र म्हणून रनर म्हणून देणार आहोत, मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे ती त्यांनी केंद्र प्रमुखालाही द्यायचे आणि राज्य विभागीय मंडळात सुद्धा त्याची प्रत मेलद्वारे हार्ड कॉपीने सादर करायची आहे. हार्ड कॉपीने सादर करण्यासाठी आपण 11 तारखेला जे साहित्य प्रात्यक्षिकाचे वाटप करण्यासाठी वितरण केंद्र निर्माण केलेली आहेत ती पीपल्स हायस्कूल नांदेड, लातूर विभागीय मंडळ लातूर, उस्मानाबाद श्रीपतराव भोसले हायस्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल लातूर उस्मानाबाद, या ठिकाणी वितरण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. तसे पत्रही पोहोचवित करण्यात आले आहेत. 11 तारखेला आपण तिथं रनरचे स्वीकृती पत्र, उपकेंद्र प्रमुखाचे स्वीकृती पत्र, केंद्र प्रमुखांचे स्वीकृती पत्र देण्यासाठी आम्ही एक मनुष्यबळ त्या ठिकाणी देत आहोत, तर त्यांच्याकडे जमा करावयाचे आहे. याचबरोबर ज्या ठिकाणी 15 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या शाळांना असे वाटत असेल की माझ्या शाळेवर परीक्षा घेणे अशक्यच आहे, अशक्य इन द सेन्स तुमच्याकडे ठोस, सक्षम आणि अधिकृत पुरावा असायला पाहिजे, तेव्हाच द्या, नाहीतर मला घेऊ वाटत नाहीये, मला घ्यायची नाहीये, असलं काही जमणार चालणार नाही साहेब. आपण थोड्या प्रगल्भतेनं विचार करावा. ही परीक्षा ही त्याच ठिकाणी होणार आहे, परंतु खूपच अडचण असेल कुठली भौतिक सुविधांची. जर तिथं बसण्याची व्यवस्था नसेल, 5च गोष्टी पाहायच्या. आपण केंद्रासारखं पाहायचं नाही, याला म्हणूनच उपकेंद्र म्हणलेलं आहे. शाळा तिथे उपकेंद्र म्हणलेलं आहे. एक, आपल्याकडे बसण्यासाठी खोली उपलब्ध असावी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी. एका विद्यार्थ्याला एक बेंच असावा झिगझॅग पद्धतीनं बसवण्यासाठी. तिथं लाईटची व्यवस्था असावी, तिथं पाण्याची व्यवस्था असावी. आणि 5वं, मनुष्यबळाची व्यवस्था असावी. मनुष्यबळाचा तर प्रश्नच नाही, कारण मनुष्यबळ असतंच. जेवढं आहे आजूबाजूच्या शाळांमधून घेऊन हे शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क करून आणि बोर्डाशी संपर्क करून ती व्यवस्था आपण करून घ्यायची आहे. आता बालबोधपणे मला खूप सांगावं लागू नये प्लीज, आपण समजून घ्या आणि जिथून जिथून तुम्हाला माहिती मिळवता येते तिथून मिळवा. मी फक्त तुम्हाला विषयाचा संदर्भ देतोय, त्यावर जास्तीचा अभ्यास, जास्तीचे ज्ञान ते तुम्ही त्यांच्याकडून ज्या संबंधित तुमच्याशी संबंधित असलेल्या वरिष्ठांकडून करून घ्यावा. आणि जर असं द्यायचं असेल कोणाला 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असून परीक्षा माझ्या इथं घ्यायची नाहीये, असं जर द्यायचं असेल तर मला लेखी द्यावं लागेल. आणि लेखी दिल्यानंतर मी यादी तयार करणार आहे. परीक्षा घेऊत, आपण परीक्षा करूत, कुठेतरी करूत, काहीतरी करूया. तिथे होतच नसेल तर अदरवाईज तुम्हालाच घ्यावी लागेल. त्याला शिक्षण अधिकाऱ्याची शिफारस लागते. त्याला गट शिक्षण अधिकाऱ्याची शिफारस करून आमचा तपासणी झाल्यानंतर तो निर्णय होईल आणि तो तात्काळ घ्यावा लागतो. आता प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्यानंतर 14 तारखेला पासून आपल्याला काहीच बदल करता येणार नाही. आपण सगळ्या सुविधा, जे मनुष्यबळ लागतं आणि मी सांगितलेल्या ह्या 5 गोष्टी, या गोष्टी तुम्ही तिथं उपलब्ध करून घ्यायलाच पाहिजेत. अदरवाईज मी शासनाकडे यादी करून पाठवणार आहे. जर तुमच्याकडे भौतिक सुविधा नाही म्हणून म्हणता आरटीई प्रमाणपत्र कसं मिळालं, आपल्याला 3.2 आणि 3.1 खाते मान्यता कशी मिळाली हा प्रश्न निर्माण होतो. मिळाली असेल, देणाऱ्यांनी दिली असेल, परंतु त्यावेळी होती आणि आज नाही, असा प्रश्न निर्माण होतो. आणि ते नसेल तर SS कोड मधील 3.2 ची पूर्तता होत नसेल तर 3.1 काढून टाकण्यासाठी, म्हणजे शाळेची मान्यता काढून टाकण्यासाठी 7.3 ते 7.7 वाचून घ्या. 7.3, 7.4, 7.5, 7.6 आणि 7.7 अशा वेगवेगळ्या कारणांनी
शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी सफिशियंट आहे. मला शाळेची मान्यता काढायची नाहीये, पण परीक्षा जर घेत नसाल तुम्ही आणि तुमच्याकडे 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असून जर परीक्षा घेऊ शकत नसाल, हा प्रश्न येतोच कुठे? सेल्फ फायनान्स शाळांना जास्तीत जास्त येऊ शकतो. तर सेल्फ फायनान्स शाळांशी शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, आता इथं जे केंद्र प्रमुख उपस्थित आहेत तुमच्या अखत्यारीत आम्ही यादी टाकलेली आहे, पीडीएफ जाहीर केलेला आहे. आम्ही केंद्र जाहीर केलेले आहेत, उपकेंद्र जाहीर केलेले आहेत. आता तुम्हाला यादी गेलेली आहे, आय थिंक, बरोबर गेलेली आहे, ईओकडे गेलेली आहे, ग्रुपवर गेलेली आहे. ऑल इज ट्रान्सपरंट हिअर. म्हणून युट्यूब सुद्धा ओपन ठेवलेला आहे. युट्यूबवर किती आहे तो? युट्यूबवर अजून 2-3 मिनिटात चालू होईल. बर, तर युट्यूबवर सुद्धा जॉईन होऊ शकता तुम्ही. 500चा आकडा पुढे गेलेला आहे इथं जॉईनिंगचा. तर जे कंपल्सरी केंद्र प्रमुख आणि उपकेंद्र प्रमुख आहेत त्यांनी वरच्या लिंकवरून जॉईन व्हा जर झाला नसाल तर. परंतु जे शिक्षक आहेत, जे दुसरे आहेत की जे म्हणजे तुम्हाला मदत करतात, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्लार्क सुद्धा तुम्हाला मदत खूप करत असतात, त्यांना सुद्धा युट्यूबवर जॉईन व्हायला सांगा. त्यांनाही हे समजून घ्यायचंय, त्यांनाही हे कळावं लागेल. आणि 15 पेक्षा जिथं कमी आहे विद्यार्थी संख्या त्यांना आपण त्यांच्या जवळच्या किंवा मूळ केंद्रावर जोडलेला आहे. त्याच्यामध्ये काही बदल खरंच खूप अडचण असेल तर बदल करण्यासाठी तात्काळ 14 तारखेच्या आत आमच्याकडे लेखी आणि समक्ष येऊन केला तर एका दिवसात तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. आता तुम्ही म्हणाल की सर त्या पोरांना तिथं 15 पेक्षा कमी आहेत, त्यांना दूर होतंय. आज जगामध्ये काहीच दूर नाही आहे, हे तेवढंच खरं आहे. परंतु खरंच दूर होत असेल आणि तिथं जर सुविधा नसेल जाणे येण्यासाठी आणि दुसरीकडे कुठं सुविधा असेल तर ते आपण करू शकतो. हा, आणि दरवर्षी तिथे जातच होते, त्यामुळे तो प्रश्नच नाहीये. 15 पेक्षा कमी असलेल्यांना मूळ केंद्र बदलून द्यायचं प्रश्न उरणार नाहीये. ते आपल्याला आता बदलता येणार नाही. अनेक ठिकाणी तेही बदलता येणार नाही. बदलायचं असेल तर आपल्याला राज्यमंडळाकडून परवानगी घ्यावी लागते. आणि 15 पेक्षा जास्त असलेलंही आता ईडीपी कडून तो स्ट्रक्चर आलेला आहे, कोणतं मूळ केंद्र आहे आणि त्याच्या सोबत 4, 5, 6 उपकेंद्र जोडलेले आहेत, हे पण ठरलेलं आहे. तशा प्रकारे प्रश्नपत्रिकांची पॅकिंग पण झालेली आहे. त्यामुळे बदलायचं असेल तर आपल्याला हे सगळं प्रॅक्टिस दुसरी करावी लागते. त्यामुळे बदलणं एवढं सोपं नाही, परंतु सुविधा करून घेणं सोपं आहे. म्हणजे केंद्रावर सुविधा करून घेणं सोपं आहे. जर त्या शाळेत नसेल तर तुमची जिल्हा परिषद शाळा असेल बाजूला, तर त्यांचं कन्सेंट घेऊन सीओ, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचं कन्सेंट घेऊन आमच्याकडून तपासणी झाल्यानंतर ते बदल, परंतु आपल्याला 14 तारखेपर्यंत करून घ्यावं लागणार. 5 दिवस आहेत. असं खरंच असेल तर, अदरवाईज 5 दिवस वाया घालू नका तुमचे. त्या 5 दिवसाचा जर उपयोग परीक्षा कशी घेता येईल असा जर केलात तरच होणार आहे. आणि अशा काही शाळा जर असतील की विद्यार्थी भरपूर आहेत परंतु खोल्या नाहीत, बसण्याची व्यवस्था नाही, बेंच नाही. बेंच तर घेऊ शकता तुम्ही, 100% घेऊ शकता. बेंचला काही अडचण येणार नाही. बेंच जर नसतील तर शाळाच कशी आहे असा प्रश्न निर्माण होतो. परंतु आता तुम्ही बिल्डिंग उभारू शकत नाही. असं कुठं जर असेल तर तात्काळ संपर्क करावा आणि मग आम्ही सुविधा करू. मात्र त्या शाळेची म्हणजे सुरुवात आणि कशी सुरू आहे हा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला लक्षात आला असेल. असं नसावं, कुठेच नसावं अशी अपेक्षा आहे. परंतु असेल तर असंच आपण तिकडेच राहू नका. कृपया संपर्क करा. तुम्हाला माहित आहे परीक्षा घेण्यासाठी काय लागतं, ते या 5च गोष्टी लागतात. मुख्य परीक्षा व संलग्न शाळा तिथे उपकेंद्र निर्माण केलेले असल्यामुळे शाळांची, मुख्याध्यापकांची, रनरची आणि पर्यवेक्षक आणि परिरक्षक या सर्वांची आता जबाबदारी वाढलेली आहे.
आणि आपण एवढं लाईटली घेऊ नका. यावर्षी ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र शासनाचं आणि सर्व महाराष्ट्रातल्या, नुसतंच शिक्षण विभाग नाही तर एका एका लहान लहान मुलाचं सुद्धा लक्ष आहे की हे काय चाललंय. प्रायोरिटीचा विषय आहे. आणि यानंतर आम्हाला वरून बैठकांमध्ये आदेश दिले जात आहेत. राजकुमार पाटील आम्हाला आदेश दिले जात आहेत की या परीक्षेसाठी जर कोणी चुकून कोणत्याही प्रकारची हयगत केली, बेजबाबदारपणाचं वर्तन केलं, शिस्तभंग केला तर डायरेक्ट त्याच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश आहेत. म्हणजे आमच्यावर सुद्धा, तुमच्यावरच नाही, आमच्यावर सुद्धा. त्यामुळे ही परीक्षा ही खूप महत्वाची आहे एवढंच सांगायचं होतं मला. कारण मी पण दरवर्षी ज्या परीक्षा देत होतो 10वी 12वीच्या किंवा शिक्षण अधिकारी माध्यमिक म्हणून काम करत होतो, त्यावेळी मी एक नेमून दिलेला अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, आणि तेच सर्व हँडल करायचे. परंतु यावेळेस मात्र आपणा सर्वांना लक्ष देण्याची गरज आहे आणि सुरळीतपणे परीक्षा कशी होईल, गैरप्रकार होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्र शाळा, उपकेंद्र शाळा यांनी सर्व कोविड प्रादुर्भाव संदर्भातील शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे. आता 2 वर्ष झाली, आपण काय काय पालन करायचं याचं आपल्याला पूर्णपणे ज्ञान झालेलं आहे आणि आपण तशी अंमलबजावणी पण करत आहात. केंद्र शाळा व उपकेंद्र शाळेमध्ये 25 विद्यार्थ्यांचा एक ब्लॉक, याप्रमाणे बैठक व्यवस्था झिगझॅग पद्धतीने करायचे. किशन गायकवाड सर, 25च विद्यार्थ्यांची व्यवस्था करावयाची आहे एका वर्गामध्ये, जास्तीत जास्त 25 विद्यार्थ्यांची, आणि झिगझॅग पद्धतीनं ती व्यवस्था करावयाची आहे. एका ड्युएल डेस्कवर एकच विद्यार्थी बसवायचा आहे. शाळा तिथे परीक्षा केंद्र असल्याने प्रत्येक केंद्र शाळा, उपकेंद्र शाळेंनी स्थानिक जवळच्या पोलीस स्टेशनला पोलीस बंदोबस्त पुरवठा करण्यासाठी पत्र द्यायचंय. ती पण करून घ्या. नुसतंच ऐकू नका, वी आर नॉट कॉम्प्युटर्स. हार्ड डिस्क करप्ट होऊ शकते, त्याच्यामुळं आपण लेखी घ्या, लिहून ठेवा. मी जे जे सांगतोय ते वाक्य, फारच महत्वाचे वाक्य सांगतोय बरं. नवीन नवीन आहेत म्हणून सांगतोय, मी जनरल सांगत नाहीये. तर ही नंतर लक्षात राहत नाही आपल्याला की पोलीस बंदोबस्तासाठी जवळच्या पोलीस स्टेशनला पत्र द्यावयाचं आहे, ज्या ज्या ठिकाणी केंद्र शाळा आणि उपकेंद्र शाळा आहे. मंडळामार्फत व शासनामार्फत ही सर्व पोलीस अधीक्षक यांना आम्ही पत्र पाठवणार आहोत, परंतु आपल्या स्तरावरूनही पत्र जाणं आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर, उपकेंद्रावर जर तुम्हाला परीक्षा घेणे खरंच म्हणजे अडचणीचं वाटत असेल आणि घेणं म्हणजे तुम्हाला घेताच येत नसेल परीक्षा, तर त्वरित लेखी कळवावे आणि ठोस पुराव्यासह, कारणासह कळवावे आणि समक्ष येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जावा. इथे येऊन वेळ घालवून तुम्ही काम चुकारपणा जर करत असाल तर आम्हाला स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. फौजदारी गुन्हा करण्याचे सुद्धा इन्स्ट्रक्शन्स आहेत. कारण सेल्फ फायनान्स वाल्यांना वाटत असेल की आमच्यावर काय करणार आहेत, किंवा अपात्र शाळांना वाटत असेल आमच्यावर काय करणार आहेत, तर तुम्हाला माहिती आहे आता एक 15 दिवसाखाली जी घडामोड झाली त्या घडामोडीतून आपण खूप शिकलोय. मी तर खूप शिकलोय की सामान्य माणूस, नागरिक सुद्धा आपल्या मनावर काही बोलू शकत नाही. आपल्याला फक्त दाखवलं जात नाहीये, परंतु त्याची काय स्थिती आहे हे जाणून घेतलात किंवा त्याच्यावर चिंतन केलात तर तुम्हाला त्याची प्रचिती येईल. मी परत परत सांगतोय, या वर्षी परीक्षा घेतेवेळी फार जबाबदारीनं परीक्षा घ्यावी लागणार आहे. चुकीला माफी नाही. आणि सगळा मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, लिखित मीडिया, न्यूजपेपर,
सगळ्यांना आता फक्त तुमच्या परीक्षेच्या चांगल्या बातम्या पाहिजेत. त्यामुळे आपणाला जबाबदारीनं काम करायचंय. जर सगळीकडून जर अशा प्रकारचे कुठे जर हयगत झाली आपल्या कामामध्ये, आणि हे आपल्याला करायचंच आहे, ते करावंच लागणार आहे. ज्या मुख्य केंद्र संचालकांनी स्वीकृती पत्र दिलेले त्यांनी आजच दिलेले नाही, त्यांनी आजच स्वीकृती पत्र भरून मेलवर DIVSECRATARY div secretary लातूर ना DISecretary@gmail.com वर पाठवा. तसेच 11 तारखेला हार्ड कॉपी द्या. म्हणजेच केंद्रासाठी लागणारा खर्च अग्रिम स्वरूपात तुम्हाला देता येईल आणि त्यावर IFSC कोड आणि तुमचा स्वतःचा केंद्र प्रमुख उपकेंद्र प्रमुखांचा रनरचा स्वतःचा ज्याच्यावर स्वीकृती पत्रावर आपण अकाउंट नंबर आणि IFSC कोड मागवलाय, बँक नाव मागवलेला आहे, डायरेक्ट सेवा आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी ते लवकरात लवकर स्वीकृती पत्र द्यावं. पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला म्हणजे पुढच्या त्या कामासाठी आपल्याला सोपं जाईल आणि पुढची कार्यवाही करणे सोपे जाईल. त्यामुळे आपण शहाण्यास सांगणे न लगे केंद्र प्रमुख उपकेंद्र प्रमुख यांनी तात्काळ आपलं स्वीकृती पत्र भरून ज्यांना ज्यांना द्यायला सांगितलंय, आम्ही खाली प्रतिलिपी दिलेली आहे, कोणाकोणाला द्यायचंय ते सांगितलेलं आहे, त्यांना द्यावं आणि आपल्या कामाला सुरुवात करावी. 12वीची परीक्षा झाल्यानंतर आता 10वीचीही परीक्षा सुरू होणार आहे. अगोदर 12वीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे आपण या 12वीचं परीक्षेचं अगोदर फोकस करणार आहोत आणि वेळोवेळी बैठका पण घेणार आहोत. काहीही अडचण असेल तर आपल्याला समुपदेशकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जर विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला बोलायचं असेल तर समुपदेशकांशी बोला. आणि काही विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, आमच्या अधिकाऱ्यांचेही लँडलाईन आणि मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत. ते राज्य मंडळाच्या वेबसाईटवर पण आहेत आणि आपल्याला पत्राद्वारे पण कळवण्यात आलेले आहेत, न्यूज पेपरमध्ये पण देण्यात आलेले आहेत. त्यापेक्षा तुमचे इथं बोर्डामध्ये मोबाईल नंबर असतो अधिकाऱ्याचा, तुमचे काही मित्र स्नेही इथं बोर्डामध्ये काम करतात, तर त्यांच्याशीही संपर्क करून आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण माझ्या बोर्डातील सर्व कर्मचारी अधिकारी शिपायापासून ते अध्यक्षापर्यंत या परीक्षेसाठी तयार झालेले आहेत. आम्ही झिरपत्या सिद्धांतानुसार सर्वांनाच घेऊन या प्रक्रियेमध्ये ठेवलेला आहे. की कोणाला काही माहिती नाही त्याचंच काम आहे असं नाही. कुठल्याही माणसाला विचारा, तो तुम्हाला काहीच नाही तर नाही कोणाचा तरी नंबर तरी दे की ह्यांना विचारा, यांना माहिती आहे. त्यामुळे आपण संपर्कात राहा. कुणी जर ग्रुपवर नसेल तर ते ऍड करून घ्या स्वतःला सांगून. आणि उपकेंद्र संचालक व जबाबदार शिक्षक रनर यांचे स्वीकृती पत्र, त्याचा नमुना आपल्याला खूप सुंदर बनवून दिलेला आहे, अभ्यासपूर्ण बनवून दिलेला आहे. तो मूळ केंद्र प्रमुख व मंडळाकडे एक प्रत 11 तारखेला हार्ड कॉपी आणि आपण जर मेलवर दिला तरीही चालेल, परंतु हार्ड कॉपी आवश्यक आहे. हे स्वीकृती पत्र तात्काळ भरून 2 दिवसात द्यावे. आम्हाला असे काही फोन आले, म्हणजे विद्यार्थ्यांचे असे फोन आले, 1-2 मिनिटं. डायरेक्ट विद्यार्थी फोन करतो, करायलाच पाहिजेत, आपण नंबर दिलेत त्यांना. परंतु आपली गुरुजी, मुख्याध्यापक, पालक, अधिकारी, कर्मचारी म्हणून एक जबाबदारी आहे या नवीन पिढीला योग्य मार्गावर ठेवणे. आणि आपण एक समुपदेशक असतो. सर्व जे कोणी शिक्षण विभागात आहेत, खऱ्या अर्थानं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लहानपणापासून विद्यार्थ्यांचा, आपल्या मुलांचा अभ्यास केलेला असतो आपण. त्यामुळे त्याला समजून घेऊन त्याला उत्तर देणं आवश्यक आहे. एक फोन आला आणि तो विद्यार्थी असं म्हणत होता, मला नावही माहिती आहे ते कुठल्या कॉलेजचा आहे तो, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात होता तो. अनेक ठिकाणी असे विचार विद्यार्थ्यांचे झाले असतील. तो म्हणत होता की सर आमचा अभ्यास झाला नाही,
आणि आता ऑफलाईन परीक्षा कशी द्यायची? हे काही कारण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी मोबाईल नंबर किंवा हे लँडलाईन दिलेले नाही आहे, परंतु तो विद्यार्थी होता. तर किशन गायकवाड सर, जर आपल्याला म्हणजे हे ऐकते वेळी काही महत्वाचं वाटत नसेल तर आपण लेफ्ट होऊ शकता. तुम्ही लक्षपूर्वक ऐका साहेब, नाहीतर म्यूट करा ना व्हिडिओ म्यूट करून तिकडे काय म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुमच्यावर काम येईल तुम्ही करू, त्यावेळेस तुम्हाला तुमची जबाबदारी कशी पार पाडायची ती तुम्ही बघा. मी सांगतोय इकडे फोन करा तिकडे फोन करा, पण माझ्या कर्मचाऱ्यांना मी सांगून ठेवलंय असे छोटे मोठे काहीतरी विचारत असतील, आपण ज्या सूचना दिल्यात त्याच्यापेक्षा वेगळ्या विचारत असतील तर त्याला सांगा. आम्ही कशालाही नुसतं तेच करायला बसलो, आम्हाला परीक्षेचं काम करावं लागतंय. 8 जणांचे नंबर दिले तिथं. तर आपण लक्षपूर्वक ऐकावं. तर तो विद्यार्थी म्हणत होता की माझा अभ्यास झाला नाही, माझा सिलेबस झाला नाही, म्हणजे शिकवणं झालं नाही. आता आपण असं म्हणू शकतो का की सर आम्ही तर सिलेबस पूर्ण केला, हे पोरं असंच म्हणत राहतात, तेच उपस्थित नव्हता, तो ऑनलाईन नव्हता, तो वर्गात नव्हता, हे असं आपण नाही म्हणू शकत. आपण फक्त ते बॅक ऑफ द माइंड ठेवू शकतो. परंतु हे सिलेबस झाला नाही असं जर पोरं म्हणतायत, तो कॉलेज खूप मोठा आहे, सिन्सिअरली चालवते ते कॉलेज. मी विचारून घेतलं, ऑनलाईन त्यांनी सिलेबस पूर्ण केलाय, ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळून केलाय, कॉलेज प्रतिष्ठित आहे. परंतु त्याच कॉलेजचा विद्यार्थी असा म्हणत होता. परंतु मुलगा असल्यामुळं आपण त्याला समजून सांगावं लागेल. परंतु 18 वर्षाच्या वर जे आहे, जे आपण आहोत जबाबदार, त्यांना म्हणायला जमणार नाही आहे हे आमचा सिलेबस झाला नाही, आमचा अभ्यास झाला नाही. अभ्यास कोणी थांबवला नव्हता आणि सिलेबस पूर्ण करण्यासाठी आपल्या इथं सर्व यंत्रणा राबत आहे. संडे आहे, सुट्टी आहे आणि कोणताही दिवस आहे, कोणतीही वेळ आहे ऑनलाईन त्याला शिकवायला. त्यामुळं सिलेबस झाला नाही असं जे म्हणतायत ते आपला सिलेबस चेक करून घ्या आणि सिलेबसचं रिव्हिजन घ्या. तर असे प्रश्न निर्माण होऊ नये आणि विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करा आपल्या स्तरावरून. पालकांच्या बैठका घ्या. मला तर वाटतंय की विद्यार्थी 10वी 12वीच्या आता या कालावधीमध्ये एक वेळेस तुमच्या शाळेमध्ये किंवा झूमवर तुम्ही प्राचार्यांनी, मुख्याध्यापकांनी, विषय शिक्षकांनी जशी जमेल तशी बैठक घ्यावी आणि त्याला धीर द्यावा. 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे लेखी परीक्षेचा 2 वर्षाखालीच 2019-20 पासून. त्यानंतर 60% प्रात्यक्षिक परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. याचबरोबर ऑनलाईनची व्यवस्था, ऑफलाईनची व्यवस्था आणि शिकवण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्या प्रकाराने आपण शिकवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत नक्कीच. त्यामुळे तो काही भाग नाही. आणि असे आम्हाला जे प्रश्न किंवा फोन येत आहेत, तुम्ही तुमच्या स्तरावरून ते सॉर्ट आउट करावेत, म्हणजे खूप हेल्दी वातावरणामध्ये परीक्षा होईल. आणखीन आपल्याला काही विचारायचं असेल, काही शंका असतील, काही चर्चा घडून आणायच्या गोष्टी असतील आणि तुमच्या मनामध्ये आलेले काही कल्पनाही असतील कदाचित, त्यावर आपण बोलूया. हँडरेज करा म्हणजे तुम्हाला अनम्यूट करता येईल. सगळे अनम्यूट आहेत, करता येईल. अनम्यूट करता येईल हँडरेज केला तर. अनेक हँडरेज दिसत आहेत, आताचे नाही अगोदरचे. तर एक सुरुवातीपासून सुरू करा. कोस्ट करा ना. कोण आहे होस्ट?
आपणच येतोय. लॉग इन करायला लावलं होतं यूट्यूबसाठी. तोपर्यंत बोलतो. तोपर्यंत तुमचा हँड रेज आणि तुम्हाला अनम्यूट करण्यासाठी एक प्रक्रिया सुरू आहे. तर एक आहे की तुम्हाला पर्यवेक्षक वर्गावरील किती लागतात त्याप्रमाणे जादाचे किती लागतात त्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. रनर एक सांगायचं राहिलं की केंद्र प्रमुखांनी रनर जो आहे उपकेंद्रावर जाणारा तो त्याच शाळेवर जाणार नाहीये, तो दुसऱ्या केंद्रावर जाणार आहे, उपकेंद्रावर जाणार आहे आणि त्या उपकेंद्रावरचा त्या उपकेंद्रावर जाणार आहे पेपर घेऊन आणि तो तिथं बैठे पथक म्हणून काम करणार आहे. दुसरं, तुम्हाला बेंचेस व्यवस्थित करून घ्यावे लागतील. तिसरं, पाण्याची व्यवस्था असणारच आहे, इलेक्ट्रिसिटीची तर व्यवस्था असणारच आहे, पंखा सफिशियंट आहे. आणि आता राहिला एक मोठा प्रश्न म्हणजे वर्गखोली. तर वर्गखोली मात्र नसेल असं नसणारच आहे, शाळाच नसणार आहे अशी. वर्गखोली नसले तसं असेल तर मात्र गंभीर प्रश्न आहे. तर या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आता एखाद्याला कोणाला बोलायचंय ना, विचारायचंय काही. आणखीन एक आहे त्याला करा, ते म्हणजे खर्च, ऍडव्हान्स आणि त्याचं समायोजन. समायोजन म्हणजेच जो खर्च झाला त्याच्या पावत्यासहित तुमच्या इथं तुम्ही आणून देणे आणि ते प्लस मायनस म्हणजे तुम्हाला द्यायचे किती बाकी आहेत किंवा तुम्ही परत किती द्यायचे हे करून घेणे, पावत्या सादर करणे, हेच इट मीन्स समायोजन. तर आपण केंद्र प्रमुखांना, उपकेंद्र प्रमुखांचे, रनरचे मानधन, शाळेवर उपकेंद्र प्रमुखांच्या शाळा तिथे केंद्राचा खर्च, मूळ केंद्राचा खर्च हा केंद्र प्रमुखांकडे देणार आहोत. केंद्र प्रमुखांनी दरवर्षीप्रमाणे तो उपकेंद्र प्रमुखाकडून जो खर्च झालेला आहे, होणार आहे अंदाजित, त्याचं अंदाजपत्रक आणि आपला खर्च हा सर्व एकत्रित आम्हाला कळवायचा आहे. म्हणजे त्या प्रमाणात आपण त्याला अग्रिम देणार आहोत आणि त्याने उपकेंद्र प्रमुखाला म्हणजे केंद्र प्रमुखाने उपकेंद्र प्रमुखाला अग्रिम द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून मग समायोजन करून घेऊन बोर्डाला सादर करायचं. आणि जे उपकेंद्र प्रमुख, उपकेंद्रावर जाणारे रनर आहेत त्यांचे बदल म्हणजे आदेश हे परिरक्षक म्हणजेच कस्टोडियन आणि केंद्र प्रमुख यांनी करावयाचे आहेत. लक्षात आलं? उपकेंद्र प्रमुख, उपकेंद्रावर, शाळा तिथे केंद्रावर जाणारा रनर जो आहे त्याच शाळेचा रनर त्याच शाळेवर जाणार नाही, तर तो फक्त बदलून देणार आहोत आपण तुमच्या केंद्राअंतर्गत, या शाळेवरचा त्या शाळेवर, त्या शाळेवरचा या शाळेवर. आणि हे चक्रीय पद्धतीने नियोजन करावयाचे आहे. बोला. हा सर, नमस्कार. हा सर, नमस्कार. वनवे सर बोलतोय, जीप माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशालाचा हिपळ. बोला बोला सर. हा सर, 15 फॉर्म कालपर्यंत भरले होते.
आज 2 फॉर्म भरलेत, म्हणजे आमचा एकूण एकूण फॉर्म संख्या झाले 16. 14 भरले होते, सॉरी. आज 2 भरले. बोला बोला. हा, आमचे आपले फॉर्म भरलेली विद्यार्थी संख्या 16 झाली म्हणलं. हा, हा. आता जर फॉर्म भरलेली विद्यार्थी संख्या 16 झाली जरी असेल हा. तरी आपणास उपकेंद्र मिळणार नाही. बर अगोदर बर. 14 किंवा 14 पेक्षा कमी होती त्याच हा, हा. प्रमाण राहणार आहे. आता ईडीपी कडून सर्व नियोजन झालेलं आहे, प्रश्नपत्रिका बांधणी झालेली आहे. ओके सर. त्याच्यामुळे आता तुम्हाला ज्या ठिकाणी दिलेलं आहे हा, त्या हा. ठिकाणी ते 16, 17, 18 वाटेवर इट इज त्यांची नियोजन करावयाचं आहे, तिथेच ओके परीक्षा सर. द्यायची. ओके, धन्यवाद सर. हा बोला सर. व्हेरी गुड क्वेश्चन. हा, चांगला प्रश्न विचारला त्यांनी. आता हे अनेक जणांचा प्रश्न असेल तो सुटला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. बोला सर, आवाज येतोय, बोला. हॅलो सर, मी वसंत पाटील बोलतोय, प्राचार्य महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज औराद शहाजानी सर. हा बोला. हॅलो. हा सर, आमच्या उच्च माध्यमिक मध्ये उच्च हा. माध्यमिक मध्ये सर परीक्षेच्या वेळेस फक्त उच्च माध्यमिकचेच प्राध्यापक नेमायची का माध्यमिकची नेमायची सर, कमी पडल्यानंतर? आपला विषय शिक्षक सोडून, म्हणजे हा. ज्या दिवशी परीक्षा ज्या विषयाची आहे ते सोडून तुमच्या युनिट मधले, संस्थेमधले किंवा कुठेही तुम्ही तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क करून पर्यवेक्षक नेमावयाचे आहेत. त्यामुळे तुमच्या जिथले नेमावेत, ज्युनियरचेच नेमावेत असं काहीच नाही. आपण प्राथमिकचे नेमू शकतो, आपण माध्यमिकचे नेमू शकतो, कुठलेही नेमू शकतो. चालेल. ओके ओके सर, थँक्स. परीक्षेच्या दिवशी संबंधित विषय शिक्षकास पर्यवेक्षण देऊ नये, परंतु दुसरी कामं द्यायला काहीच हरकत नाही. आणखीन एक आहे, जसं जसं मला आठवतंय तसं तसं तुम्हाला प्रश्न, आता मी तुमच्यामध्ये येऊन बसलोय, आता तुमच्या ठिकाणी आहे, मला प्रश्न पडलाय आता की माझा मुलगा, मुलगी किंवा माझी पत्नी किंवा माझा पती परीक्षेला आहे, त्यांनीच फक्त पर्यवेक्षणाचं काम करायचं नाही. त्या दिवशीच फक्त, ज्या दिवशी असेल त्या दिवशी त्यांना ते म्हणतील की माझ्या भावाचा मुलगा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्यांना नाही. रक्ताचे नाते, जवळचे नाते, एवढंच लक्षात ठेवायचं की एचयूएफ मध्ये ज्याचं नाव असते ते हिंदू युनायटेड फॅमिली मध्ये ज्याचं नाव असते त्यांची जर परीक्षा असेल तर त्यांना पर्यवेक्षण द्यायचं नाही. आता हॅलो सर. हा, होऊ द्या ना, होऊ द्या. हे कोणाचा तरी प्रश्न असणार आहे. हा सर बोला. हा, मी सूर्यवंशी सर बोलतो, भगतसिंग विद्यालय BC वाघोली. हा बोला. सर, प्रत्येक शाळेवरून एक रनर नेमायचं का? होय, प्रत्येक शाळेवरून शाळेवर एक ज्या रनर. ठिकाणी उपकेंद्र आहे हा. त्यांनी तिथल्या मुख्याध्यापकांनी, आम्ही पत्र हा. पाठवलंय शाळांना, हो ना. त्यांनी स्वीकृती पत्र द्यायचंय. कोणाचं? एक उपकेंद्र प्रमुखाचं आणि हा. दुसरं रनरचं. रनरचं आणि कारण आपल्याला मूळ केंद्रावरून उपकेंद्रापर्यंत बरं. प्रश्नपत्रिका आणण्यासाठी रनर हवा आहे. रनर हा शिक्षकच असावा का दुसरा हे चालतो, नॉन टीचिंगचा? तुमचा विश्वासू माणूस, जबाबदार आणि विश्वासू, चालेल. त्याला तुमच्याकडे आणायचे नाहीये. हा हा हा. तो दुसऱ्या शाळेवर घेऊन जाणार, केंद्राला जाणार, केंद्र प्रमुख सांगणार तू कुठल्या शाळेचा, तो म्हणणार मी महात्मा फुले हायस्कूलचा, तर तू महात्मा फुलेला जायचं नाही, तुम्ही यशवंतला जायचं, आणि यशवंतचा तुमच्याकडे येईल. हो. आणि दुसरं सर, माझ्याकडं प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यासाठी काही शिक्षक नाहीत सर, ते एक्सपायर झालेले. त्याची प्रॅक्टिकल परीक्षा कसं घ्यावी लागेल? कुठल्या 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 विषयाचे आहेत? मराठी समाजशास्त्र. मराठी समाजशास्त्र कधी एक्सपायर झालेत सर मराठीचे?
एक वर्ष झालं सर, म्हणजे बरं, गेल्या एक वर्षी वर्षापासून कोण शिकवते त्यांनी घ्यायचं. एप्रिल मध्ये झालेले नाही एक्सपायर. नाही, एक वर्षापासून जे कोणी शिकवतोय हा हा त्यांनी परीक्षा घ्यायची. चालतंय सर. हॅलो सर. नमस्कार सर. हा बोला. नमस्कार सर. सर उपकेंद्र आणि केंद्र संचालकाची उस्मानाबाद जिल्ह्याची यादी पडलेली नाही सर. थेटे सरांकडे पाठवली, सुसर सरांकडे पाठवली, ते आता ग्रुपवर टाकतील, त्यांच्याकडून घ्या. ग्रुपवर ओके टाकतील सर. सर. थँक्यू सर. टाकली, ग्रुपवर टाकली. हॅलो. हा बोला बोला सर. हा, मी मुख्याध्यापक आसफ शाह जलाराम बोलतो सर. हा आमच्याकडे सर 2 वर्षापूर्वी आमचं केंद्र आहे यशस्वीचं. हा तर आमच्या इथं उत्तरपत्रिका भरपूर आलेल्या आहे सर, म्हणजे 2 वर्षापूर्वी हा बोर्डाच्या. हा बोला बोला. हा, तर ते आम्ही ते सांभाळून ठेवलं. त्याचं कसं आहे सर ते हा, distribute चांगला कसं विषय काढला आपण. मागच्या बैठकीत तो विषय घेतला होता. हो. आपल्या कस्टडीमध्ये उत्तरपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. त्या उत्तरपत्रिकांचाच वापर करावयाचा आहे. त्या उत्तरपत्रिका सोडून आणखीन काही, म्हणजे त्याच्यामध्ये आवश्यक जास्तीची गरज असेल तर ते आम्हाला कळवायचं आहे. आम्ही त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे, म्हणजे त्याची माहिती घेतलेली आहे आणि 11 तारखेला वाटप करणार आहोत. जे वितरण केंद्रावर करतोय ना, ज्यांना जास्तीचे पाहिजेत त्यांना. नाही सर, आमच्याकडे यशस्वीचे 35 मुलं आहे आणि उत्तरपत्रिका जवळपास 400 आहे. म्हणजे ते सेंटर होतं ना आमचं आधी. मग उपकेंद्र आहेत ना. हा, त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं का मग ते? येस. तुम्ही ठीक आता आहे. केंद्र प्रमुख आहात. ते सगळ्या शाळांचं तुम्हाला नियोजन करायचंय. तुम्ही आता तिथले सर्व आहात, तिथून पुढचे. बरं बरं, ठीक. ओके. सर नमस्कार. हॅलो सर. बोला बोला सर. हा, मी पटेल सर बोलतो सर. हा पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय याकतपूर. हॅलो सर. बोला बोला सर. प्रश्न विचारा तुमचा. हा हा, प्रश्न असा आहे की आमच्याकडे माध्यमिकचा देखील उपकेंद्र आहे आणि उच्च माध्यमिकचा सुद्धा उपकेंद्र आहे. हा. तर या उपकेंद्रावर केंद्र संचालक म्हणून एकच व्यक्ती काम करू शकतो का? काहीच हरकत नाही, नक्कीच दोन्ही- करू शकतो. अच्छी बात. कारण ठीक आहे वेगवेगळ्या ठीक दिवशी आहे. परीक्षा असते ती. हो ठीक आहे, चालेल सर. ओके. हॅलो. उस्मानाबाद जिल्हा. हॅलो हॅलो. बोला मॅडम बोला ना. उस्मानाबाद जिल्हा काही प्रभाकर बसवे उच्च माध्यमिक विद्यालय लोहगाव. हा आमच्याकडे इंग्लिश विषयाला शिक्षक नाहीयेत, विनाअनुदानित आहे. मग इंटरनल एक्झामिनर म्हणून मी माध्यमिकचं शिक्षक घेऊ शकते का इंग्लिशचा? मॅडम, तुम्ही कोणी शिकवलं नाही का हिंदी? हो, इंग्लिश. नाही, इंग्लिश हिंदी वाटेवर कुठलंही ज्यानं शिकवलेलं आहे ना गेल्या वर्षी, हा, माध्यमिकचे शिक्षक शिकवतात. हा, मग त्यांनीच घ्यायची. आताच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं मी. सगळेजण लक्षपूर्वक ऐका. दिलं होतं. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो. हॅलो. सर नमस्कार. हॅलो. हा सर बोला तुम्ही. महात्मा फुले विद्यालय शेकापूर. हा सर, मी महात्मा फुले विद्यालय शेकापूर बोलतो, केंद्र प्रमुख वरपडे सर. तर आपण दक्षता समितीची जी बैठक घेतो गाव पातळीवर, ही दक्षता समिती नेमवायची का दरवर्षीप्रमाणे? समिती ही 2 दक्षता समिती असतात. एक कलेक्टर नेमणूक करतात, म्हणजे कलेक्टर त्याचे अध्यक्ष असतात, आणि दुसरी म्हणजे आपल्या शाळेवर असलेली. ते दोन्हीची नेमणूक करायची. म्हणजे त्याच्यामध्ये कोण असते ती करायची सर. जसं कलेक्टर करतात तशा प्रकारे आपण आपल्या शाळा स्तरावर लोकलवर करत असतो.
त्याच्यामध्ये पोलीस पाटील सरपंच असतात, त्यांची बैठक घ्या, त्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या थ्रू पालकांची बैठक घ्या आणि ही विद्यार्थ्यांची बैठक घेऊन आपण परीक्षा घेणार आहोत. हेल्दी वातावरणात घेण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो, त्याचा दुरुपयोग होऊ नये अशा प्रकारचं नियोजन करा. जाधव सर, तुम्ही विचारा प्रश्न. अनम्यूट करा. चांगली माहिती देत आहे सगळी. म्हणजे हे स्वतःला unmute काय करा, काय सर. असते, काय काय अडचणी आहेत ते असं लक्षात येईल. हॅलो, मुकराबाद शिवाजी कॉलेजून बोलतो सर, केंद्र क्रमांक 241. हा बोला. आमचं कस्टोडियन आहे सर मरखेल. मरखेलहून पेपर घेऊन येणारा माणूस जिल्हा परिषदचा शिक्षक त्यांचा कस्टोडियनचा प्रतिनिधी असतो. त्या ठिकाणी आमचा माणूस द्यायची गरज आहे का सर? ते नाही, ते केंद्र प्रमुख कस्टोडियन ठरवणार. कस्टोडियन ठरवतो, जे म्हणजे केंद्रापर्यंत आणण्यासाठी आपली जबाबदारी नाही, ती कस्टोडियन करणार आहे. केंद्र प्रमुख पर्यंत आणून देण्याची. मग कस्टोडियन आम्हाला मागणी करतात सर. मागणी केल्यावर द्यावं लागेल, पण ते तुम्ही अच्छा. तिकडे काही द्यायचं नाहीये आमच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे द्या, ते करणं. मागणी केल्यानंतर द्यावं लागेल सर. ते कुठून वेगळ्या म्हणजे ठिकाणाहून त्यांचा आणू माणूस शकत नाहीत ना. त्यांचा माणूस ज्ञान करण्यासाठी सर. हो, ती मागणी करत असतील तर तुमचा जबाबदार माणूस, विश्वासू माणूस द्यायला पाहिजे. अच्छा. ओके. दुसरं असं आहे, ओके, मला आता thank you. लक्षात आलं की सर, हो. की माझा प्रश्न आहे आता, म्हणजे माझाच मला प्रश्न आहे की सर, आता तुम्ही म्हणताय की ते कस्टोडियन पासून केंद्रापर्यंत येणार पेपर त्याच दिवशी, आणि पेपर त्या केंद्रापासून उपकेंद्रापर्यंत येणार. परीक्षा अर्धा तास अगोदर सुरू होते यावर्षी. 10:30ला म्हणजे 10:20ला आपल्याला पेपर हातात द्यायचा आहे मुलांच्या, आणि 10ला तर आपल्याला म्हणजे पेपर आपल्याला सगळं काय प्रक्रिया करावी लागेल. तर मग आता सर किती वाजता आपण म्हणजे कस्टोडियननं किती वाजता जायचंय, रनरनं कस्टडी किती 8 वाजता वाजता उघडायची? आता हो. असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊन गेला असेल, नसेल तरी यायला पाहिजेत. मग आता त्या दृष्टीनं आपण नियोजन करायचं आहे. की सर, किती अंतर आहे? सकाळच्या सत्रामधल्या उत्तरपत्रिका आणि दुपारच्या सत्रामधल्या उत्तरपत्रिका दुपारी दिलं तर चालेल का? सील करून आमच्याकडे ठेवतो. मग संध्याकाळी 6:30ला पेपर सुटणार आहे सर. उत्तरपत्रिकेचं नाही, मी प्रश्नपत्रिकेचं बोलतोय. हा, प्रश्नपत्रिकेचा रना देत म्हणलो ना सर. उत्तरपत्रिका अगोदरच मिळणार आहेत तुम्हाला. नाही, आता पेपर सुटल्यानंतर सर. हा, नंतरचं नाही, मी सकाळच्या प्रश्नपत्रिका सत्राचा नंतर पेपर वाजू देत ना, सुटल्यानंतर कितीतरी वाजू देत, येतील ना, आज येतील, काहीतरी होईल. हा, 2 सत्राच्या दिवशीचा प्रश्न आहे सर हा. तसं तुमच्या अंतरावर अवलंबून आहे तो. तुम्ही दरवर्षी कसं करता ना, तसंच करायचं. मी म्हणतोय की अगोदर काय अच्छा, होतं, माझा प्रश्न समजून घ्या सर सगळेच, की हो कस्टोडियन सर. कस्टडी हो सर. आपण सकाळी कितीला उघडत होतो? साधारणतः 7:30-8ला उघडत होतो. हो बरोबर? पण आता 1 हो ते सर. 1.5 तास अगोदर उघडावी लागणार आहे कस्टडी. हो कारण त्या कस्टडी पासून केंद्रापर्यंत आणि मग केंद्रापासून उपकेंद्रापर्यंत शाळेपर्यंत जाण्यासाठी वेळ लागणार आहे, आणि अर्धा तास अगोदर परीक्षा सुरू होणार आहे यावर्षी. त्यानंतर आपल्याला सगळी प्रक्रिया पूर्ण करायला किती वेळ लागतो, अंतर किती आहे, याच्यानुसार आपण ते नियोजन कस्टोडियननं करायचं. आम्ही काल राज्याचे अध्यक्ष श्री गोसावी साहेब उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन केलं, आणि त्यांनी आम्ही म्हणजे म्हणून म्हणतोय की या वर्षीची परीक्षा ही फार शिस्तीच्या वातावरणामध्ये आपल्याला पार पाडावी लागणार आहे. आणि खूप म्हणजे परीक्षा घेणं म्हणजे या वर्षीची आपल्याला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. ओके सर, थँक्यू सर. पाटील सर, विचारा तुम्ही. सर नमस्कार. आणि मी प्राध्यापक सगळ्यांना सुदर्शन पाटील. हा बोला सर. मी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर मध्ये केंद्र संचालक आहे सर. यावर्षी स्वीकृती पत्र दिलेलं आहे माझं. सर आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्स, HSC व्होकेशनल आणि सायन्स त्याच्यावर चर्चा झालेली आहे, तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. तुम्ही सुविधा करायची आहे. तुमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आमची दुसरी बिल्डिंग आहे, बरोबर? हो. हा, दिस इज पर्सनल क्वेश्चन. हा सर.
सायन्सचे इकडे आहेत विद्यार्थी, त्यांची होय. परीक्षा आम्हाला इकडेच घेता येईल का सायन्सची? तुम्ही त्याची व्यवस्था तुम्हाला जशा प्रकारे होती तशी करायची आहे, आम्हाला फक्त कळवायचं. चालतं, हा, काही अडचण नाही. चालतंय सर. ओके. झाली माझी चर्चा. हो दुसरं, सर. इथं विचारतेवेळी ओके. पर्सनल प्रश्न विचारू नका. पर्सनल प्रश्न म्हणजे तो एका शाळेचा प्रश्न आहे तो, आणि याबद्दलच नाही, अनेक अशा तुम्ही असे प्रश्न विचारता की सगळे प्रश्न आजच संपवणार नाही आहोत आपण आणखीन झूम मीटिंग घेणार आहोत. म्हणजे उत्तरपत्रिका आणण्यापासून विचारताय तुम्ही की आता उत्तरपत्रिका सकाळच्या सत्राच्या संध्याकाळच्या सत्राच्या एकत्र करू का, त्या दिवशीच विचारलं तरी सांगतो आम्ही. आणि असं हार्ड अँड फास्ट नाही. तुम्ही जर वेळ दिला ना, काही होणार नाही, सगळं सुरळीत पार पाडणार आहे. वेळ आणि अटेन्शन म्हणजे आपलं सगळं लक्ष आपलं याच्यावर द्यावं लागणार आहे. लक्ष दिल्यानंतर आणि वेळ दिल्यानंतर आणि मनातून जर काम केलं तुम्ही, म्हणजे कर्तव्य न समजता जर आनंदानं काम केलं तर तुम्हाला सोपं जाणार आहे, काहीच होणार नाही. ओके, नेक्स्ट. आता आणखीन आमचे 2 स्पीकर राहिलेले आहेत बोलायचे विषयावर. तर थोडा आता प्रश्न असतील तर लवकर विचारा, आणि वेगवेगळे प्रश्न असतील तर विचारा. केंद्रे सर बोला. विचारा केंद्रे सर. सर हॅलो. हा, विचारा प्रश्न. सर उपकेंद्र आपण जे उपकेंद्र हे केले त्या वर्षी, त्या उपकेंद्रावर उत्तरपत्रिका प्रत्येक पेपरला द्यायचे का एकाच दिवशी द्यायचे? म्हणजे पेपरचं जे साहित्य आहे एकाच दिवशी द्यायचे. केंद्र प्रमुखांनी ज्या प्रमाणात उत्तरपत्रिका उपकेंद्रांना लागणार आहेत विद्यार्थ्याच्या प्रमाणात, एकदाच जसं तुम्हाला केंद्र प्रमुखाला एकत्रित देत होतो उत्तरपत्रिका कोऱ्या, तसंच तुम्ही उपकेंद्राला द्यायचंय. बरं, एकाच दिवशी साहित्य द्यायचं. होय. ओके. कोतेवार सर विचारा तुम्ही आता. कोतेवार पीएन. आपण केंद्र प्रमुखांची बैठक घेणार आहोत, आपण कस्टोडियनची बैठक घेणार आहोत, आपण त्यांचं साहित्य वितरण करणार आहोत. हा, कोतेवार सर बोला. आता हे सगळ्यांचे रेज हँड केले. अंजली बुरांडे मॅडम बोला. हा, विचारा. हा नमस्ते सर. दयानंद कॉमर्स कॉलेज मधून बोलते मी. आता सरांनी सांगितलं की रक्ताच्या नात्यातील जर कोणी असेल तर त्याला आपल्याला इन्व्हिजिलेशन देता येत नाही किंवा कुठलेही कामं. तर तो व्यक्तीचा जो रक्ताच्या नात्यातला विद्यार्थी जे कोणी असेल तो जर आपल्या सेंटरवर नसेल तर द्यायला हरकत नसावी कदाचित. आपल्या सेंटरवर नसेल, कुठेतरी असेल, हा, तर देता येईल का तसं? म्हणजे जवळचा नातेवाईक. हा, जवळचा नातेवाईक जर आपल्या सेंटरवर नसेल, दुसरे असेल तर दुसरे कामं द्या, परंतु शक्यतो टाळायचं. जास्तच गरज भासल्यावर आपल्याला म्हणजे दुसरीकडे आहे म्हणून तो काही कारण होईल आपल्याला म्हणजे देता येईल, परंतु तुमच्याकडे आहे मनुष्यबळ, तो टाळलेलं बरं. त्याला दुसरं काम द्या. बरं. आणि परीक्षेचे पेपरच्या संदर्भात, उत्तरपत्रिका तपासणीच्या संदर्भात नंतर बैठक ते आता नंतर घेऊया आपण. आता सगळेच प्रश्न आज संपून आपण आता कसं जमणार आहे, प्रश्न काही ठेवूया. मुचाटे सर विचारा. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे सर. एखादा प्राध्यापक जर अभ्यास मंडळावर असेल तर त्याला परीक्षेच्या कामामध्ये कुठपर्यंत इन्व्हॉल्व करून घ्यायचं? अभ्यास मंडळावर असेल, एखादा प्राध्यापक जर अभ्यास मंडळावर असेल तर त्याला परीक्षेच्या कामामध्ये किती सामावून घ्यायचं? अभ्यास मंडळावर जर खरोखरच असेल
आणि त्या म्हणजे बालभारतीच्या पत्रामध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना दुसरं काम द्या, परंतु त्यांना वगळावं लागेल मॅडम. हा, पेपर तपासणी मधून वगळावं लागेल त्यांना. अच्छा अच्छा. नाही पण आता अभ्यास मंडळावर जरी असेल तर या पुस्तकाचं प्रकाशन सगळं झालेलं आहे, चालू झालेलं आहे. तो व्यक्ती त्या मंडळावर आहे सध्याला, पण तो काम तर सगळं बंद झालेलं आहे आता. कुठल्याही प्रकारचं काम नाही चालू. मग काय करा, एक पत्र द्या, बघूया त्याच्यावर काय करायचं ते. पत्र द्या, आमच्याकडे पत्र द्या. चालतं. मुचाटे सर विचारा आता. नमस्कार. दयानंद कनिष्ठ महाविद्यालय तालुका अहमदपूर इथून बोलतो सर. सर, उपकेंद्र प्रमुख जो आहे किंवा उपकेंद्रावर जे विद्यार्थी आहेत त्याची पूर्ण जबाबदारी उपकेंद्र प्रमुखाची आहे का केंद्र प्रमुखाची आहे? जसा केंद्र प्रमुख हा केंद्राचं काम पाहतो तसा उपकेंद्र प्रमुख हा त्याच्या उपकेंद्राचा जबाबदार घटक आहे. हा प्रश्न म्हणजे प्रश्नासारखा नाहीये, तर ते आहेच, म्हणजे सगळ्यांची जबाबदारी असते. आता जर समजा मी म्हणायला लागलो की ते शिक्षणाधिकारी आहेत आणि ते शिक्षणाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये घडलेला आहे, त्या जिल्ह्याची जबाबदारी आहे, असं नाहीये. केंद्र प्रमुखाची जबाबदारी आहे, परंतु त्या ठिकाणी जो कोणी, म्हणजे जबाबदारी म्हणजे काय, केव्हा येते जबाबदारीचा प्रश्न? जेव्हा काही चुकलं असेल, बरं, चूक झाली असेल तर दुरुस्त करता येते, जाणून बुजून चुकला असेल तर दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे जबाबदारीचा प्रश्न येतो तो ज्यांचं काम आहे जिथं त्याचा अगोदर येतो आणि त्याच्यानंतर त्याच्या वरच्यांचा येतो. म्हणजे उपकेंद्र प्रमुखाची पूर्णपणे केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी आहे शाळेवरची. आणि घाबरू नका सर, आणि केंद्र आपले जबाबदारी आपण पूर्णपणे कर्तव्य म्हणून पार पाडूया, कर्तव्यासोबत आनंदानं पार पाडूया. काय काळजी करू नका, जबाबदारीचं काही नाही, काम करायचं फक्त सांगितलं तसं. आणखी एक सर, केंद्र प्रमुखांना इथं उपकेंद्रावर जायची गरज आहे का परीक्षेच्या काळात? कोणी केंद्र प्रमुखाने उपकेंद्रावर, पण ते असं असतं की जायचं असते ना कस्टोडी. केंद्र प्रमुखानं कसं जाता येईल? केंद्र सोडता येत नाही ना आपल्याला सर, परीक्षेच्या काळात आपल्याला केंद्र सोडता येत नाही. उपकेंद्रावर नाही जायचं, त्यानं त्याचं बघायचं. ओके सर. आणि तिथे एक उपकेंद्र प्रमुख म्हणून त्याला उप लावून केंद्र प्रमुखच नेमलाय आपण. सगळ्यांची बैठक घ्या. ओके सर. हा, बस. आणि आता पुढे आणखीन काही सूचना देण्यासाठी आमच्या कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी आहेत. तर खूप सुंदर रीतीने मला तर आज असं वाटलं की 500च्या 500 म्हणजे ही जी कॅपॅसिटी आहे ती स्थिर होती. आणि दुसरं असं होतं की ऑफलाईन जरी समोरासमोर जरी घेतली असती बैठक तर एवढी सुंदर बैठक झाली नसती, कारण स्पष्ट आवाज येत होता सगळ्यांचा. आणि आम्हाला वाटते आमचा तर स्पष्टच येत होता. तुम्ही विचारलेले प्रश्न खूपच सटीक होते आणि सर्वांसाठी लागू होते. आणि छान प्रकारे तुम्ही प्रश्न इन द सेन्स की तुमच्या मनात असलेले अभ्यासपूर्ण प्रश्न होते. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केला किंवा तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. आणि ऑफलाईन घेतली असती तर आपले 4 दिवस गेले असते याच्यात. म्हणजे यायला 1 दिवस, मग तो दिवस 1, जायला 1 दिवस, खूप वेळ वाचलेला आहे. आणि बसून, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये बसून आहात, काही जण तर मला घर दाखवतायत असं पूर्ण त्यांचं, म्हणजे असं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कोणीतरी आहेत बघा, आता ते नाव घेत नाही मी, तर ते सगळं दाखवतायत. ते काही दाखवू नका. आपण ऑफिसमध्ये बसून, ऑफिसमध्ये शाळेमध्ये बसून या बैठका जॉईन करत राहाव्या पुढे. घरूनही करत असाल आणि काम चांगलं करत असाल तर त्यापेक्षाही सुंदर, सोने पे सुहागा. आणि छान प्रकारे आणि कोणालाच वेळेचा अपव्यय न करता आणि सगळ्यांना तुम्ही तिथं बसून, खरं तर तुमच्या मुख्याध्यापकांनी गुरुजींना पण बसवायला पाहिजे. ती सवय लावा आता.
आणि कमीत कमी जे काम पाहतात त्यांना तरी कोणीतरी शेषराव गाडवे सर आहेत, त्यांना काहीतरी विचारायचं ते त्यांचा प्रश्न घेऊया आणि आपण परत पुढे दुसऱ्या फेज कडे वळूया, दुसऱ्या म्हणजे बैठकीच्या दुसऱ्या सत्राकडे वळूया. थोडा मीटिंग मध्ये गॅप घ्यायचा का हो? बस सुरू ठेवा. हा गाडवे सर या इकडे. कोण नाही हॅलो सर. हा विचारा विचारा. हा नमस्कार सर. मांडवी विकास उच्च माध्यमिक विद्यालय देगलूर, गाडवे सर बोलतो. प्रश्नपत्रिकेच्या वितरणाबाबतीत थोडासा प्रश्न आहे सर. दररोजच्या ज्या प्रश्नपत्रिका आपण वाटप करणार आहोत, कस्टोडियन टू केंद्र प्रमुख ते उपकेंद्र प्रमुख, ह्या प्रश्नपत्रिकेचं वाटप काही केंद्र प्रमुखाच्या मार्फत होणार आहे का डायरेक्ट कस्टोडियनच्या मार्फत होणार आहे उपकेंद्रांना? हे बघा, आता कस्टोडियन काय करणार आपण यापूर्वी सांगितलंय, परत एकदा सांगतो. आणि मला तुमच्या बोलण्यातून असं कळलं की तुम्हाला सगळं कळलंय. म्हणजे हे जे असे सिस्टीम ठरलेली आहे म्हणजे सगळ्यांनाच कळलं. तर कस्टोडियन पासून केंद्र प्रमुखापर्यंत जाणार आणि मग केंद्र प्रमुख त्या दुसऱ्या उपकेंद्राच्या शाळेंवर ते जे रनर येणार आहेत त्यांच्या थ्रू पाठवणार आहेत. अच्छा, कस्टोडियनचे रनर येतील त्यांना पाठवून द्यायचं. डायरेक्ट शाळांनी कस्टोडियनला जायचं नाहीये. अच्छा, फक्त केंद्र प्रमुख जो आहे अगोदरचे केंद्र त्यांनी मूळ केंद्रवाल्यांकडे कस्टोडियन कडून पेपर येणार आणि केंद्र हे जे अंगठा आहे केंद्र ते दुसऱ्या 2-4 शाळांना देणार. अच्छा, त्याचा हिशोब केंद्र प्रमुखाने ठेवायचा. हा, व्हेरी गुड, छान. प्रश्नपत्रिकांचा. हा या सभेला उपस्थित आमच्या विभागीय मंडळाचे अध्यक्ष तथा सचिव आदरणीय तेलंग सर, आमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक सी के जाधव साहेब, चौरे साहेब, पर्यवेक्षक केंद्रे साहेब, जेवळीकर साहेब, जाधवर साहेब आणि आपण उपस्थित सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, आपले प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, आता साहेबांनी परीक्षाविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. आपणही छान प्रश्न विचारलेत. परंतु त्यापूर्वी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावायच्या आहेत, त्याविषयी काही मी माहिती देण्यासाठी आपणासमोर आलो आहे. उच्च माध्यमिकच्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेचं साहित्य आम्ही 11 तारखेला म्हणजे 11/2ला जिल्ह्याच्या वितरण केंद्रावर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही जिल्ह्याच्या वितरण केंद्रावर आम्ही वितरित करणार आहोत. यामध्ये साहित्य वितरण तर प्रॅक्टिकलचं करतच आहोत, पण आज दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्याची प्रवेशपत्र डाउनलोड होणार आहेत. या संदर्भात आम्ही ग्रुपवर माहिती दिलेलीच आहे, तर सर्वांनी ती डाउनलोड करून घ्यावीत. त्याचबरोबर प्रात्यक्षिक साहित्याबरोबर आम्ही प्रात्यक्षिकच्या उत्तरपत्रिका, OMR सीट, ग्रेड लिस्ट शिवाय ज्या ज्या केंद्राचा आता साहेबांनी सांगितलं की गतवर्षी आम्ही उत्तरपत्रिका ज्या त्या केंद्रावर ठेवलेल्या आहेत, सुरक्षित आहेत, तर त्या उत्तरपत्रिका जिथं आम्ही अंदाज घेतलेला जिथं जिथं कमी पडणार आहेत त्या उत्तरपत्रिकेसाठी सुद्धा स्वतंत्र माणूस आम्ही जिल्ह्याच्या वितरण केंद्रावर पाठवत आहोत. प्रात्यक्षिकसाठी वेगळं माणूस राहील, ग्रेड लिस्टसाठी वेगळा माणूस राहील, उत्तरपत्रिका देण्यासाठी वेगळं माणूस राहील. केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक आणि रनरची स्वीकृतीपत्र स्वीकारण्यासाठी एक स्वतंत्र माणूस, अशी जिल्ह्याच्या ठिकाणी 4-4 माणसं आम्ही दिलेली आहेत. तर त्यानुसार जो कोण आपला प्रतिनिधी येणार आहे त्यांना ही कल्पना द्यावी आणि साहित्य स्वीकारावं. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्यानंतर दरवर्षीचा असा काही अनुभव आहे की OMR सीट भरत असताना त्यात खाडाखोड होते किंवा चुकीची माहिती भरली जाते, व्हाईटनर लावलं जातं. अशा बाबी टाळाव्यात म्हणून मी आपल्या समोर आलो आहे. तर त्या OMR वर सुरुवातीला आपण परीक्षा घेतल्यानंतर व्यवस्थित गुण नोंदणी करावी, ती दुमडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण ती OMR स्कॅन होते, दुमडली, फोल्ड झाली, खराब झाली तर स्कॅन होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्याचे गुण नोंदवले जाण्याची शक्यता कमी असते. म्हणून या OMR अतिशय व्यवस्थित हाताळा. ज्या पॉकेटमध्ये आम्ही दिलेल्या, ज्या क्रमाने दिलेल्या आहेत त्याच क्रमाने त्याच पॉकेटमध्ये गुण लिहिल्यानंतर त्याच पॉकेटामध्ये आपल्याला त्या टाकावायच्या आहेत. आणि
त्या विषय शिक्षकाची सही आहे त्यावर, त्या OMR वर. आणि अंतर्गत बाह्य जे म्हटलेलं आहे आपल्या शाळेचा तो शिक्षक, कारण बाहेरून यावेळेस नेमलेलं नाही, अंतर्गत आणि बाह्य असं. अंतर्गत दरवर्षी आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षक असतो, बाह्य हा दुसऱ्या शाळेचा असतो. यावेळेस मात्र बाह्य आणि अंतर्गत आपला तोच त्या विषयाचा शिक्षक राहील. त्याची सही, त्याचं नाव आणि त्याची सही आणि तारीख राहील केव्हा घेतले त्याची. त्यानंतर खाली प्राचार्याची सही आणि त्या OMR वर इथं या पद्धतीने उजव्या बाजूला आहे ते. तर ते आपल्याला साहित्य मिळाल्यानंतर लक्षात येईलच. तर हे सगळे गुण एकत्रित लिहिल्यानंतर त्याची टोटल केल्यानंतर त्या विषयाच्या शिक्षकाने सही करायची, त्यानंतर प्राचार्याने सही करायची. त्याचबरोबर हे सगळं भरल्यानंतर उत्तरपत्रिका राहणार आहेत आपल्याकडे प्रॅक्टिकलच्या. त्या उत्तरपत्रिका विषयनिहाय एका पॉकेटात लिहायचं, त्यावर विषय आणि त्याचा कोड नमूद करून आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर, कनिष्ठ महाविद्यालयाचा इंडेक्स नंबर नमूद करायचा आहे, जेणेकरून सगळे एकत्रित आल्यानंतर आम्हाला छाननी करणं सोपं होईल. त्याबरोबर अतिशय एक महत्त्वाचा विषय ग्रेडचा विषय, श्रेणीबाबत. ग्रेड दरवर्षी फक्त एकच विषय होता आपल्याकडे, आरोग्य व शारीरिक शिक्षण. या वर्षी पर्यावरण हा विषय सुद्धा श्रेणीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर त्याच्या ग्रेड लिस्ट, पर्यावरण आणि जलसुरक्षा हा विषय श्रेणी विषयात घेतल्यापासून ही पहिली परीक्षा होते. तर या परीक्षेमध्ये या 2 विषयाच्या श्रेणी नमूद करायच्या आहेत. श्रेणी नमूद करत असताना आतापर्यंतचा अनुभव पाहिलं तर काही शाळा ABCD असे ग्रेड लिहितात. ABCD न लिहिता जर आपल्याकडे पेन वही असेल तर थोडक्यात लिहून घेतलं तर खूप सुंदर राहील, जेणेकरून आपण ही बैठक संपल्यानंतर तुमच्या काम करणाऱ्या शिक्षकाला किंवा जो कर्मचारी असेल त्यांना सांगता येईल. तर आरोग्य व शारीरिक शिक्षण, पर्यावरण व जलसुरक्षा या 2 विषयासाठी श्रेणी कशा द्याव्यात. 34% पेक्षा गुण कमी असेल तर D श्रेणी येते. D श्रेणीला 0 ग्रेड द्यायचा असतो. 0 ग्रेड दिला, विद्यार्थी सर्व विषयात पास असला आणि इकडे श्रेणी विषयात 0 ग्रेड दिला तर विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो. म्हणून शक्यतो हे थोडं कटाक्षाने काळजी घेऊन करा. D ग्रेड दिल्यानंतर श्रेणी विषयाची निकालानंतर दुरुस्ती होत नाही, म्हणून सहजासहजी असं होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी. त्यानंतर दुसरी श्रेणी आहे 35 ते 44%. 35% ते 44% गुण ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत त्यांना C श्रेणी येते. C ग्रेड देतो आपण. C साठी 1 नंबरचा कोड नमूद करायचा आहे आपल्याला ग्रेड लिस्ट मध्ये. त्यानंतर 45 ते 59% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B ग्रेड देतो आपण. B ग्रेड साठी 2 हा अंक आहे, 2 नमूद करायचं आहे. त्यानंतर 60% पेक्षा जास्त जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण A ग्रेड देतो. A ग्रेड साठी श्रेणी कोड आहे 3. म्हणजे ग्रेड कोड देत असताना आपल्याला 1, 2, 3, 0 असं द्यायचं आहे. ऍबसेंट विद्यार्थी असेल तरच A नमूद करायचं आहे त्याच्यामध्ये. जर एखाद्या विद्यार्थ्याचा रिपीटर विद्यार्थी असेल, पुनर्परीक्षार्थी, त्या विषयामध्ये जर त्याला सूट असेल श्रेणी विषयामध्ये तर त्याला E लिहायचंय, त्याला दुसरा कोड नाही आहे. ऍबसेंटला A आणि सूट असेल एक्झाम्शन तर त्याला E ग्रेड. काही विद्यार्थी याच्यामध्ये अपंग विद्यार्थी असतात, दिव्यांग विद्यार्थी. दिव्यांग विद्यार्थ्यांना H असा ग्रेड देतो आपण. H च्या ऐवजी त्याला 5 हा कोड द्यायचा आहे. जसं 1, 2, 3, 4, 5 असं ग्रेड दिलं. 0 म्हणजे D ग्रेड राहील, 1 हा C ग्रेड राहील, 2 B ग्रेड, ये 3 आणि E ग्रेड जो आहे त्याला 4 कोड द्यायचा आहे. एक्झाम्शनला 4, सूट असेल त्याला 4 कोड द्यायचा आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्याला 5 द्यायचं आहे. ऍबसेंट असेल तर 1 ये नमूद करायचं आहे. आणि काही विद्यार्थी, खूप जुने विद्यार्थी, बरेच विद्यार्थी असे बसलेले आहेत ज्यांना की हे विषय पूर्वी नव्हते, अशा विद्यार्थ्यांना N कोड टाकायचा आहे. N म्हणजे नॉट ऑफर्ड. अशा पद्धतीने या श्रेणी भरल्यानंतर
त्याची एकत्रित टोटल करायची. जसं OMR ची आपण टोटल करतो गुणाची, त्याच पद्धतीने ह्या ग्रेडची टोटल करायची. जिथं 1, 2, 3, 4, 5 जे काही आपण ग्रेड दिले आहेत त्याची टोटल लिहिल्यानंतर संबंधित विषयाचा शिक्षक त्याने सही करायची. आपली तारीख टाकायची, तिथं किती तारखेला घेतलं त्याची तारीख आहे आणि त्या आमच्या OMR शीटवर हे सगळं डाटा आहे, ते सहज लक्षात येईल. त्यानंतर प्राचार्यांची सही. बरेच लोक असे म्हणतील की तिथे शिक्का मारायचा का? शिक्का नाही मारला तरी चालतं, फक्त सही करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उशिराने फॉर्म भरलेले आहेत, अतिविलंबाने फॉर्म भरलेले आहेत, जे की 9 तारखेपर्यंत आम्ही 10 ते 16 पर्यंत ऑनलाईन प्रवेश पत्र टाकलेले आहेत. 16च्या नंतरची ऍडिशनल सीट नंबर टाकलेले आहेत, ज्याला 92,500च्या पुढे 93,000 नांदेड जिल्ह्यासाठी आहे, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 801 पासून आहे, 92,801 पासून. तर अशा विद्यार्थ्यांचे सीट नंबर या OMR सीटमध्ये किंवा श्रेणी तक्त्यामध्ये नमूद नसणार आहेत. तर या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक्स्ट्रा एंट्रीचा फॉर्म दिलेला आहे. त्यामध्ये त्याचे गुणदान लिहा. श्रेणीचा असेल श्रेणी लिहा. श्रेणीसाठी स्वतंत्र आम्ही एक्स्ट्रा एंट्रीचा फॉर्म केलेला आहे. त्यासाठी एक वेगळं पॉकेट आहे ग्रेडचं, त्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. तर त्यावर त्याचे ग्रेड नमूद करा, टोटल नमूद करा, विषय शिक्षक आणि प्राचार्य त्याच्यावर सुद्धा सही करायची आहे. आणि समजा जर काही OMR वर जागा शिल्लक असेल, पुरी जागा राहते खाली, काही काहींना शिल्लक राहणार नाही. शिल्लक ज्याची नाही तर त्याच्या पाटीवर सुद्धा हे नंबर लिहा. OMRच्या पाटीवर सीट नंबर लिहून त्याचे गुण. जर एखाद्या वेळेस ही एक्स्ट्रा एंट्री मार्कशीट कुठे गहाळ झाली, फाटली, तर किमान आम्हाला तिथं तरी गुण ते मिळू शकतात, जेणेकरून विद्यार्थ्याचा निकाल लावण्यासाठी आम्हाला सोयीस्कर होईल आणि तो विद्यार्थ्याचा निकाल रिझर्व्ह ठेवण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर ग्रेडमध्ये सुद्धा असंच हाताने सीट नंबर लिहा, त्याचं ग्रेड नमूद करा. शिवाय एक्स्ट्रा एंट्रीच्या फॉर्ममध्येही नमूद करा, जेणेकरून की ह्या परीक्षा अशा चॅलेंजिंग आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या परीक्षा आपण केंद्रावर घेत आहोत. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याही लक्षात बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे शक्यतो डबल खाडाखोड होणार नाही किंवा चुकणार नाही. आणि एकदा OMR खराब झाली तर दुसरी OMR मिळत नाही किंवा ग्रेड लिस्टची प्रत मिळत नाही. आणि असं तुम्ही मॅन्युअली पुन्हा लिहित बसणार, मॅन्युअली त्याचा निकाल लावायला खूप विलंब लागतो. म्हणून ग्रेड लिस्ट भरण्यापूर्वी सगळं सविस्तर वाचा. मी जे काही हे ग्रेडचे कोड सांगितलेले आहेत याच्या संदर्भात इथं बारीक्या बारकोडच्या खाली या सगळ्या सूचना आहेत. कुणाला काय ग्रेड द्यावा, कोणता ग्रेड द्यावा, हे जर वाचलं तरी लक्षात येतं. ग्रेडच्या बाबतीत कोणते ग्रेड द्यावे, इथं बार आहे, बारच्या खाली एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये कुणाला काय द्यावं, कोणते ग्रेड द्यावं, अंकातच ग्रेड द्यायचे, ABCD असं नाही. ए म्हणलं की ॲब्सेंट होईल, म्हणून अंकामध्ये ग्रेड द्या. त्याचबरोबर या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थी उशिराने फॉर्म भरणार आहेत. एखादा विद्यार्थी कोरोना बाधित झाला अथवा अन्य वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणाने परीक्षेला प्रविष्ट झाला नाही, प्रात्यक्षिक परीक्षेला, तोंडी परीक्षा असेल, श्रेणी असेल, प्रकल्प असेल किंवा तत्सम परीक्षा देऊ शकला नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण लेखी परीक्षेच्या नंतर म्हणजेच 31/3/22 ते 18/4/2022 या कालावधीमध्ये स्वतंत्ररित्या आपण त्याचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आता दरवर्षी जी आपण वेगळी आउट ऑफ टर्नची परीक्षा घेत होतो ती परीक्षा नसून यामध्येच ही परीक्षा घेतली जाईल. आणि या परीक्षा घेतल्यानंतर त्या ज्यांच्या काही एक्स्ट्रा एंट्रीमध्ये फॉर्म आहेत ते तात्काळ आपल्याला मंडळाकडे जमा करायचे. याच्यासाठी वेगळी आम्ही व्यवस्था केलेली नाही. जसे जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आता घेण्यासाठी येतो तसं त्यासाठी वेगळा कोणताही प्रतिनिधी येणार नाही. आपण घेतल्या तात्काळ मंडळाकडे हे साहित्य जमा करायचे, त्याच किंवा दुसऱ्या दिवशी, फार झालं तिसऱ्या दिवशी, जास्त वेळ न घेता, जेणेकरून आपल्याला निकालाची कामं पुढे करावं लागतात. म्हणून लवकरात लवकर हे साहित्य जमा करावे. आता या हॉल तिकीटमध्ये एक दुसरं सांगताना दिनांक 31 जानेवारीपर्यंत ज्याने फॉर्म ऑनलाईन केलेले होते त्यांची सर्व प्रवेश पत्रे आज पडतील ॲडिशनल सीट नंबरसह. त्यानंतरची जे सीट नंबर आहेत ती आम्ही आता या पॉकेटामध्ये टाकतोय बैठक क्रमांक
ती हॉल तिकीट तुम्हाला नंतर यथावकाश पडणारच आहे, पण तोपर्यंत ही बैठक क्रमांक देऊन यांची सुद्धा परीक्षा घ्यावयाची आहे. त्याचबरोबर प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांची नावाची दुरुस्ती असते, स्पेलिंग मिस्टेक, आईच्या नावात दुरुस्ती असेल, काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर आईचं नाव आलेलं नाहीये, किंवा जन्मतारीख असेल, जन्मतारीख तुम्हाला कळत नाही पण तुम्ही रेकॉर्ड काढल्यानंतर त्यामध्ये जन्मतारखा काही चुकीच्या आलेल्या आहेत, असे आम्ही हे वैयक्तिकही फोन करून सांगत असतो. त्यावेळेस मात्र फोन तात्काळ स्वीकारून ती दुरुस्ती जे काही योग्य शुल्क आहे त्यानुसार ती दुरुस्ती करून घेणे गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचं मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे पण गुजराती माध्यम आलेला असतो, लिहिता लिहिता कोड चुकला की माध्यम बदलतो. असे काही प्रवेश पत्रामध्ये माध्यम चुकलेले असतील, काही विद्यार्थ्यांना सेकंड लँग्वेज मराठी असताना हिंदी आलेला आहे, असं काही असेल, या दुरुस्त्या सुद्धा त्या प्रवेश पत्रावर जिथं जी चूक झालेली आहे त्याला गोल करा आणि कॅपिटल लेटर्स मध्ये त्याची नावाची वगैरे जी असेल ती दुरुस्ती, आणि त्याच्याबरोबर 10वीचं गुणपत्रक जर जोडलं तर दोन्हीचं 10वी आणि 12वीचं दोन्हीचं नाव सारखं होईल आणि पुढे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अडचणी येणार नाही. यासाठी अशा दुरुस्त्या द्याव्यात. माध्यमाची असेल, विषयाची असेल, त्याला गोल करा. परंतु विषय आणि माध्यमाची दुरुस्ती देताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अभ्यासक्रम नवीन आहे, त्या अभ्यासक्रमाच्या ढाच्यानुसारच दुरुस्ती येणं अपेक्षित आहे. बऱ्याचशा शाळा, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी 2 वर्ष तोच विषय घेतो आणि ऐनवेळी बदल मागतो. ऐनवेळी बदल मागणाऱ्या विद्यार्थ्याची अजिबात दुरुस्ती स्वीकारायची नाही. 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, त्या पद्धतीने आपल्याकडे रेकॉर्ड आहे, त्यानुसारच ती दुरुस्ती व्हायला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये रॉंग कॉम्बिनेशन होणार नाही याची दक्षता घेऊन अशा दुरुस्त्या द्याव्यात, जेणेकरून आम्हाला वेळीच त्या दुरुस्त्या दिल्यानंतर प्रश्नपत्रिकेची पुन्हा रिक्वायरमेंट बघायला. आपण दुरुस्त्या दिल्यानंतर काम संपलं नाहीये, पुन्हा त्याची प्रश्नपत्रिका आहे का नाही हे पाहावं लागतं. आणि प्रश्नपत्रिका पाहताना यावर्षी एवढं जिकिरीचं काम आहे, दरवर्षी जे आम्ही 212 केंद्रावर पाहत होतो, यावेळेस मात्र आम्हाला 810 केंद्र बघावं लागलं, उपकेंद्रासह बघावं लागणार आहे. त्या केंद्रावर देऊन चालणार नाही तर हा कुठल्या उपकेंद्राचा आहे, या प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला त्या तेवढ्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत का याची खात्री करावी लागणार आहे. म्हणजे याच्यातून आपल्या लक्षात आलंच असेल की वेळ खाऊ ही क्रम आहे असा. म्हणून ज्या काही दुरुस्त्या असतील, ज्या ज्या काही द्यायचं असेल, विद्यार्थी आल्यानंतर जेवढ्या लवकर आपल्याला देता येतील त्या लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर आम्ही उद्याच्या पॉकेटामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागवले आहेत. खरोखरच आहेत का तपासणीसाठी दरवर्षी मागवतो. त्या पत्रामध्ये आम्ही त्यांचे सीट नंबर उल्लेख केलेला आहे. त्या विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याचा सीट नंबर आणि आपलं कॉलेज इंडेक्स नंबर त्या छायाप्रतीवर टाका आणि प्रमाणित करून आम्ही दिलेल्या तारखेमध्ये ते प्रमाणपत्र मंडळाकडे जमा होतील याची काळजी घ्यावी. आता याच्यामध्ये हे प्रमाणपत्र दिल्यानंतर बऱ्याच शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रतिनिधींचा असा गैरसमज होतो की आम्ही प्रमाणपत्र दिलं, आम्हाला सवलतीचं पत्र आलं नाही. सवलत आणि हे छाननी करण्यासाठी मागवले प्रमाणपत्र याच्यामध्ये फरक आहे. हे आम्ही फक्त खात्री करण्यासाठी, वेळ वाढीव असेल, लेखनिकाचा असेल, त्या विद्यार्थ्याच्या गरजेनुसार जे काही तुम्हाला लागणार असेल, लेखनिक असेल तर आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयाचा खालच्या वर्गाचा विद्यार्थी, त्याचा बोनाफाईड, त्या विद्यार्थ्याचं मराठी, हिंदी, इंग्रजी हस्ताक्षर नमुना आणि कोरोना काळ चालू असल्यामुळे त्याच्या पालकाचं सुद्धा संमतीपत्र लागेल. माझा मुलगा या विद्यार्थ्याला लेखनिक म्हणून सहकार्य करण्यास माझी हरकत नाही, असं एक हमीपत्र त्याचं घ्या. त्या विद्यार्थ्याचं प्रवेशपत्र जोडा, दिव्यांगाचं प्रमाणपत्र जोडा आणि मुख्याध्यापकाचं कव्हरिंग लेटर विभागीय सचिवाच्या नावाने हे पत्र दिल्यानंतर त्याची सुद्धा आम्ही इथून परवानगी देतो. तर आणि त्याचबरोबर दुसरं, श्रेणी सुधार योजनेमध्ये हे पुन्हा मी याच्यावर जोर देतोय, श्रेणी सुधार योजना ज्या 2021ला पहिल्यांदाच विद्यार्थी प्रवेश झाला आहे किंवा सप्टेंबर 2021ला पहिल्यांदाच प्रविष्ट झाले आहेत, याच विद्यार्थ्यांना 22च्या परीक्षेला प्रविष्ट होता येईल.
20ला प्रविष्ट झाला होता, त्यानंतर 21ला झाला होता, पुन्हा त्याला कमी पडलं म्हणून पुढे बसता येत नाही. फक्त लगतच्या 2 संधी असतात. म्हणून असे काही असेल, आता लातूर जिल्ह्याच्या 2 शाळा मला दिसत आहेत इथे आणि त्यांचा फोन पण आला गेल्या बैठकीत आम्ही सांगितल्यामुळे. असं जर कुणाकडे असेल, त्यामुळे तुम्हीही अडचणीत येऊ नका. त्या विद्यार्थ्यालाही त्याचंही भ्रमनिराश होऊ नये म्हणून अगोदर त्यांना आपण सांगून या बाबी कटाक्षाने पाळावयाच्या आहेत. तर यामध्ये या सर्व सूचना आपल्या सविस्तर लक्षात आल्याच असतील असं समजून आपणास काही प्रश्न विचारायचे असतील यावर आता जी चर्चा झाली त्यावर तर विचारू शकता. अरे ते कुठे गेले गुरुजी? अनम्यूट करायचं. माधवला बोलून घ्या. आहे. शक्यतो ग्रेड लिस्ट किंवा OMR वर खाडाखोड करायचं नाही किंवा व्हाईटनरनं दुरुस्ती वगैरे असं काही करायचं नाही. कुणाचे काही प्रश्न असतील, शंका असतील यामध्ये तर कृपया विचारू शकता. सर कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो, हा बोला सर. सर एक्स्ट्रा मार्क लिस्टच्या संदर्भात जे आपण सांगितलं ते प्लीज रिपीट करावं अशी विनंती. एक्स्ट्रा एंट्री मार्किंग ज्या विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक आपल्या OMR सीट मध्ये नाही आहेत, ज्याला आम्ही ऍडिशनल सीट नंबर दिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिविलंबाने फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा एंट्रीचा फॉर्म वापरायचा आहे. OMR किंवा ग्रेड लिस्ट मध्ये जर खाली त्या आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या यादीमध्ये जागा शिल्लक असेल, कोरी असेल, तिथेही तो नंबर नमूद करायचा आहे आणि ते मार्क लिहून टाकायचे. हॅलो सर, नमस्कार सर. आणि त्याची नमस्कार त्याची एकत्रित टोटल. सर नमस्कार. हा नमस्कार बोला. हॅलो सर, सर एकेकाने बोला सर. हा त्याची जी एक्स्ट्रा मार्क एक्स्ट्रा नंबर आपण ऍड करणार आहोत, एक्स्ट्रा नंबर ऍड करणार आहोत, त्याचे गुण त्यामध्ये OMR शीट मध्ये ऑलरेडी येतीलच ना. त्याची टोटल करायची की नाही म्हणता? टोटल येणारच ना. हा हॅलो, फक्त प्रिंटेडची टोटल घ्यायची, बाकी फक्त ती आमच्या माहितीसह राहील. ओके, फक्त प्रिंटरची टोटल प्रिंटेडची टोटल घ्यायची, बाकी तुम्ही हाताने लिहिली ती टोटल मध्ये घ्यायची नाही, कारण ती गणकयंत्र घेत नाही. एवढ्यासाठी की तुम्ही एक्स्ट्रा एंट्रीचा फॉर्म भरला ना, चुकून इकडे तिकडे गेला, गहाळ झाला, तर किमान त्याच्यावरून तरी आम्हाला मार्क घेता येतात. एवढ्यासाठी येते. हॅलो सर, हॅलो बोला सर माझा एक प्रश्न आहे. काल विद्यार्थी आला. हॅलो, अनम्यूट करा, अनम्यूट. हॅलो हा सर विचारा सर, एकाने विचारा. हॅलो, हा बोला सर. राठोड सर, आवाज क्लिअर करा सर, आवाज क्लिअर करा. एक मिनिट, त्याचा नंबर लागेल का त्याला? एक मिनिट. हॅलो सर. सर एक घ्या. एक हॅलो, आवाज क्लिअर करा सर. हा हॅलो, प्रश्न विचारताय त्याने. प्रश्न विचारण्यासाठी हँड रेज करा सर, हात वर करा. बाबळसुरे सर. हा सर, मी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक
महाविद्यालय एकूरका रोड तालुका उदगीरवरून बोलतो बाबळ सुरे सर. बोला सर, बाबुळ सुरे सर बोला. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की आपला हा पर्यावरण व जलसुरक्षा हा पेपर अनिवार्य असून मंडळाने दिनांक 27/1/2022 रोजी जो एक आदेश काढला, त्या आदेशामध्ये बाकी इतर सर्व विषयांच्या मार्गदर्शक सूचना आहेत, पण या विषयाच्या बाबतीत कुठलीही मार्गदर्शक सूचना नाही. आणि दुसरा प्रश्न आहे माझा जो श्रेणी द्यायची आहे आपल्याला, तर ती श्रेणी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जे गुण आहेत, माझ्या माहितीनुसार पर्यावरण व जलसुरक्षा हा पेपर सुद्धा किंवा हा विषय सुद्धा 50 गुणासाठी आहे आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण हा विषय सुद्धा 50 गुणासाठी आहे. तर याचं श्रेणीमध्ये रूपांतर करत असताना मी आपल्याला एक मंडळाची पुस्तिका दाखवतो. या अगोदर मंडळाने पुरवलेली आहे आणि या पुस्तिकेच्या पाठीमागे जे ग्रेड द्यायचे आहेत, आपल्याला श्रेणी ज्या द्यायच्या आहेत त्या श्रेणी गुणावर आधारित आहेत, टक्केवारीवर आधारित नाहीत. पण आता तुम्ही सांगत असताना हा सर सॉरी ऐका बाबळ सुरे सर, 34 मार्क म्हणजे 34%. म्हणजे आता काही 5-6 विद्यार्थ्याची एकत्र करत नाही आपण, एका विद्यार्थ्यासाठी ती बोलण्याची एक प्रथा आहे. 35 मार्क 35% म्हणजे 35%. आपण जसं 10वी किंवा 12वी सगळ्या विषयाची टक्केवारी काढतो तसं नाहीये, मार्कच आहेत ते. 34 मार्क 34 किंवा त्यापेक्षा खाली असेल तर डी श्रेणी द्यायची आपल्याला. 35 ते 44 मार्क, 35 ते 44 मार्क असेल तर सी श्रेणी. त्याला पर्सेंटेज मध्ये त्या विषयापुरतं पर्सेंटेज आहे, ते बदलत नाहीये. म्हणजे अगोदर 50 गुणाचं शेकडेवारी मध्ये करून घ्यायचं आणि मग श्रेणी द्यायची. बरोबर. येस सर. पण अगोदर जे दिलेलं होतं मंडळाने साहित्य, त्यांनी सरळ गुणावर आधारित श्रेणी ही सूचना आहे त्याच्यामध्ये सुद्धा. चला दुसरा आणखी कोणी यामध्ये शिक्षकामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो ना. नाही, गोंधळ निर्माण व्हायचा प्रश्नच नाही सर. एकच विषय येतो, आपण 2-3 विषयात राहिलं तरी एकत्रित करतो. याला आरोग्य व शारीरिक शिक्षण स्वतंत्र विषय झाला, पर्यावरण आणि जलसुरक्षा स्वतंत्र विषय झाला. त्याची 35% म्हणजेच 35 मार्क. किती मार्क असले तरी तेवढी टक्केवारी येणार ना त्याची. 35 मार्क हा पेपरच 50 गुणासाठी आहे ना. 60 पेक्षा जास्त 50 100 मध्ये कन्वर्ट करायचे ना मग ते 50 ला. हा ते मग तशा सूचना अगोदर नव्हत्या, त्याच्यामुळे प्रश्न केला. सॉरी सर, थँक्यू. संजय गरुडकर सर विचारा. गरुडकर सर. मखदूम शेख सर विचारा ना तुम्ही. हा बोला सर. नमस्कार. नमस्कार सर. काल एक विद्यार्थी आला आणि त्याचं मी ऑनलाईन फॉर्म भरलो 12वीचं. तर सर त्याच्या आईमध्ये की नाही थोडीशी मिस्टेक झाली, तर सुमनबाईच्या ऐवजी सुमन झाला. आता ते दुरुस्ती करण्यासाठी सर ते कोणतं ऑप्शन दिसत नाहीये. प्रवेश पत्र आल्यानंतर दुरुस्तीसाठी काही कंटिन्यू ऑप्शन राहत नाहीये. प्रवेश पत्र आल्यानंतर मी दुरुस्तीचा संदर्भ सांगितलं. प्रवेश पत्र मिळालं की त्यानंतर दुरुस्ती द्यायची ती. अच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. अजिंक्य ज्युनियर कॉलेज वाशी. बोला. अजिंक्य ज्युनियर कॉलेज वाशी. ठीक आहे. ठीक आहे, सर्वांचे प्रश्न संपले असे समजून आज या सभेसाठी उपस्थित आमच्या विभागीय मंडळाचे आदरणीय अध्यक्ष तथा विभागीय सचिव सुधाकर तेलंग साहेब, आपण सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, त्यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सर्वांनी अतिशय छान खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पाडली. आपण काही अडीअडचणी समजावून घेतल्या त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतो.
आणि अध्यक्षाच्या वतीने ही सभा इथे संपली असं जाहीर करतो.